तर गेल्या लेक्चरमध्ये आपण IDE डाउनलोड करत होतो. त्यामध्ये महत्त्वाचे तुम्हाला 2 IDE सांगितलेले. एक म्हणजे नेटबीन्स IDE आणि दुसरा म्हणजे इक्लिप्स IDE. तरी माझ्या जेवढ्या लोकांशी कॉन्टॅक्ट आहे त्यांच्यानुसार जास्त करून कंपनीमध्ये इक्लिप्स IDE वापरला जातो. मी सुरुवात केली होती नेटबीन्स IDE मधून. एकदम सोपा आहे. पण आणि काय हँग वगैरे होत नाही. पण जो एखादा प्रोग्राम आपण बनवल्यानंतर आपण जो रन करतो त्याचा कंपाइलचा टाइम आहे त्याला जरा वेळ लागतो ॲज कम्पेअर टू इक्लिप्स. इक्लिप्स आहे ते पटकन त्या बिल्डिंग प्रोसेस आहे ती इक्लिप्सची फास्ट आहे. मध्ये हँग होत होतो पण आपला कॉम्प्युटर वगैरे व्यवस्थित असेल तर काही प्रॉब्लेम करत नाही. म्हणजे चांगला प्रोसेसर चांगली रॅम असेल तर यासाठी जावाचे प्रोग्राम करण्यासाठी तुम्हाला ड्युएल कोअरचा जरी साधा कॉम्प्युटर असेल तर त्यावरती सुद्धा होऊ शकतात. पण पुढे जाऊन तुम्ही स्प्रिंग बूट सारखी फ्रेमवर्क अभ्यासणार आहात. बरोबर, तुमच्या सिलेबसला नसली तरी पुढे मिनी प्रोजेक्ट नावाचा तुम्हाला 6th सेमला सब्जेक्ट आहे त्यामध्ये मी शिकवीन. तर त्याच्यासाठी चांगला कॉम्प्युटर असणे आवश्यक आहे. कमीत कमी 4 GB रॅम असला पाहिजे आणि प्रोसेसर i3 कमीत कमी i3 तरी असला पाहिजे. मग ते व्यवस्थित होणार. आणि अँड्रॉइड डेव्हलपमेंटसाठी तर i5 प्रोसेसर कमीत कमी असला पाहिजे. i3 वर सुद्धा चालतं आणि रॅम असली ती 8 GB असलेली चांगली, नाही तर ते ऍप्लिकेशन ओपन व्हायलाच तुम्हाला 1-1.5 मिनिट लागणार IDE ओपन व्हायला अँड्रॉइड स्टुडिओ. ठीक आहे, आता आपण अँड्रॉइड शिकण्यासाठी सुद्धा तुम्हाला जावाचं बेसिक आलं पाहिजे. ज्यांना कोणाला जावा येतंय आधीपासून त्यांनी सुद्धा हे लेक्चर बघा. म्हणजे काही ना काहीतरी पॉईंट आपण त्या वेळेला स्किप केले होते किंवा काहीतरी एक्स्ट्रा शिकायला मिळेल त्यामधून. अगोदर आपल्याला माहिती नसेल पण नंतर शिकायला मिळेल असं. आणि ज्यांना कोणाला अजिबात माहिती नाही त्यांना सुद्धा ते शिकणार. हा AMD Ryzen 5 चालेल का? हो चालेल. तर ज्यांना कोणाला आधीपासून जावा येत आहे त्यांचं रिव्हिजन होईल, काहीतरी नवीन शिकायला मिळेल. आणि ज्यांना अजिबात काही येत नाही आहे जावाचं त्यांना सुद्धा शिकायला मिळेल. एकदम मी बेसिक पासूनच शिकवत आहे, कळलं? त्याच्यामुळे काय काळजी करायची गरज नाही. तर काल मी तुम्हाला 2 वेगवेगळे IDE सांगितले होते. एक नेटबीन्स IDE. नेटबीन्स IDEचा सध्याचं लेटेस्ट जो फ्रेमवर्क आहे ते आपाचे नेटबीन्स आणि त्यांनी बऱ्यापैकी डेव्हलपमेंट केलेली आहे. तो सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा इक्लिप्स करू शकता. पण सध्या स्प्रिंग बूट साठी जो रिकमेंड केलेला IDE आहे तो म्हणजे काय? STS स्प्रिंग टूल सूट. STS डाउनलोड जर तुम्ही टाईप केलं तर इथे टूल स्प्रिंग म्हणून दिसतंय बघा. तर याच्यामध्ये जाऊन इथे खाली तुम्ही विंडोज साठी तुमची ऑपरेटिंग सिस्टीम जी काय आहे त्याच्यासाठी तुम्ही डाउनलोड करू शकता. आता हा विंडोजचा. मग इथे केल्यानंतर हे डाउनलोडिंगचं सुरू होणार. मग इथे मी ऑलरेडी डाउनलोड करून ठेवलेला आहे. जेव्हा ते डाउनलोडिंगचं सुरू होणार मग त्यापूर्वी तुमच्याकडे काय पाहिजे? एक JDK इन्स्टॉल करून ठेवलेली असली पाहिजे. JDK म्हणजे काय? जावा डेव्हलपमेंट किट. त्याच्यासाठी जर तुम्ही इथे क्लिक केला JDK डाउनलोड, इथे केला काय किंवा मी तुम्हाला एक लिंक पाठवीन त्याच्यावरून केला काय एकच ते. इथून तुम्ही JDK हे करू शकता डाउनलोड. मग याच्यामध्ये 64 बिट प्रोसेसर साठी आणि हे लिंक्स दिलेले आहेत. किंवा मी तुम्हाला गुगलवरची लिंक पाठवीन, दाखवतो. JDK 32 बिट ज्यांची ऑपरेटिंग सिस्टीम आहे त्यांच्यासाठी याची लिंक पाठवेन. इथे जे टीचमेंट वरती जे लिंक्स आहेत तिथे पाठवेन आणि युट्यूबला जर अपलोड केलं तर डिस्क्रिप्शन मध्ये यांच्या लिंक पाठवेन. आणि ही 64 बिटसाठी JDKची लिंक. हे काय नाही, तुम्हाला माहिती आहे जसं तुम्ही गेम इन्स्टॉल करता त्या पद्धतीनेच इन्स्टॉल करायचं आहे, डाउनलोड करायचं आहे, नेक्स्ट करत जायचं आहे. कोणाला जर प्रॉब्लेम आला तर मी याच्यासाठी सेपरेट लेक्चर घेईन. किंवा जर ऑफलाईन कॉलेज जर सुरू झालं ऑफलाईन लेक्चर तर तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये हे तुमच्याकडून करून घेईन. मग काही नाही, सरळ डाउनलोड करायची मग ओपन होणार, मग नेक्स्ट करत जायचं, मग ते इन्स्टॉल होणार, बाकी काही गरज नाही. मग ते झाल्यानंतर ही जी काही तुम्ही इथून STS ची फाईल डाउनलोड करणार ती तुम्ही कुठे राहणार? डाउनलोड्स फोल्डर मध्ये गेलेली असणार.
यापूर्वी करून ठेवलेली बघतो. आणि ती फाईल फक्त ओपन करायची. ओपन केल्यानंतर एक तुम्हाला फोल्डर भेटेल. ओपन केल्यानंतर ऑटोमॅटिक त्याची एक्स्ट्रॅक्शनची प्रोसेस सुरू होईल आणि एक तुम्हाला फोल्डर भेटेल. तो फोल्डर मी इथे ठेवलेला आहे. हा बघा, या पद्धतीचा फोल्डर भेटेल आणि या फोल्डरमध्ये सगळ्या या फाईल्स भेटतील. आणि या फाईल्स भेटतील त्याच्यामधलं हे जे आहे हिरव्या रंगाचं, ते आपलं ऍप्लिकेशन आहे जे आपल्याला ओपन करायचं आहे. याचा तुम्ही डेस्कटॉपवरती शॉर्टकट सुद्धा बनवून ठेवू शकता. सेंड टू डेस्कटॉप. मग इथे याचा शॉर्टकट बनणार. कोणाला जर यामध्ये प्रॉब्लेम होत असेल तर आपण नंतर याच्यासाठी सेपरेट मी एक व्हिडिओ बनवून ठेवेन, हे जावा वगैरे सगळं इन्स्टॉल कसं करायचं त्याचे. मग मला वाटतं बऱ्याच जणांना माहिती असेल हे. तर आता मी जर हा ओपन केला स्प्रिंग टूल सूटचा हा IDE, मग हा अशा प्रकारे दिसतो. मग समजा तुम्हाला भरपूर वेळ काम करायचं आहे, मग ही एकदम जो लाईट व्ह्यू आहे त्याच्यामुळे डोळे तुमचे चुरचुरत असतील, दुखत असेल, तर इथे विंडोवरती जाऊन प्रेफरन्स मध्ये जाऊन इथे तुम्हाला अपीअरन्स नावाचा एक ड्रॉपडाऊन भेटेल. यामध्ये इथे थीम तुम्ही निवडू शकता, कशी पाहिजे, लाईट पाहिजे, क्लासिक पाहिजे, डार्क पाहिजे की सिस्टीम जनरेटेड. तुम्ही डार्क करू शकता आणि अप्लाय करू शकता, मग ती डार्क स्क्रीन बनेल. मी जास्त करून डार्क वापरतो, पण तुम्हाला आता सुरुवातीचं जरा बेसिक शिकवण्यासाठी ही लाईट थीम वापरणार. इथे लेफ्ट साइडला तुम्हाला पॅकेज एक्सप्लोरर आहे. पॅकेज एक्सप्लोरर मध्ये प्रोजेक्ट दिसतात, हॉटेल मॅनेजमेंट सिस्टीम, रिसॉर्ट, स्टुडंट मॅनेजमेंट सिस्टीम. मी आतापर्यंत जे काही बनवलेले आहेत त्यापैकी काही ते तुम्हाला दाखवण्यासाठी घेऊन ठेवले आहेत. मग आता स्टुडंट मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये ही वेगवेगळी पॅकेजेस आहेत. SRC मध्ये मेन नावाचं पॅकेज आहे, त्याच्यामध्ये जावा नावाचं पॅकेज आहे. SRC म्हणजे सोर्स, त्याच्यामध्ये मेन नावाचं पॅकेज, रिसोर्सेस नावाचं पॅकेज. मग याच्यामध्ये आणखी एक पॅकेज आहे. मग मग त्यांच्यामध्ये जावा फाईल आहे. हे काय असतात, आपले क्लास असतात यांमध्ये डिफाईन करून ठेवलेले. हे सगळं तुम्हाला पहिल्यापासून सांगणार. पहिलं आपण काय करायचा, एक नवीन प्रोजेक्ट क्रिएट करायचा. फाईल, न्यू, आणि न्यू मध्ये जावा प्रोजेक्ट. इथे प्रोजेक्टचं नाव काय, माय फर्स्ट प्रोजेक्ट. तुम्हाला पाहिजे ते नाव देऊ शकता तुम्ही. कुठे स्टोर व्हायला पाहिजे इथे लोकेशन आपण निवडू शकतो इथून. म्हणजे डिफॉल्ट लोकेशन मी जे सेट केलेलं आहे त्या लोकेशनला ते सेव्ह होणार. त्याच्यानंतर इथे खाली आपण नेक्स्ट करायचं. मग तो इथे दाखवणार माय फर्स्ट प्रोजेक्ट नावाचा प्रोजेक्ट बनणार आणि त्याच्यात SRC नावाचा एक फोल्डर बनणार. त्यामध्ये आपला तो क्लास आपण इम्पोर्ट करू शकतो आणि फिनिश करतो. इथे काय मॉड्यूल क्रिएट करू काय विचारतो, तो आपण डोंट क्रिएट केलं तरी चालेल. मग आता आपला हा प्रोजेक्ट बनलेला आहे माय फर्स्ट प्रोजेक्ट. याच्यामध्ये काय काय आहे तर इथे या JRE मध्ये भरपूर लायब्ररीज ऍड करून त्यांनी ठेवलेल्या आहेत. त्या आपण काय करायचे, निग्लेक्ट करायच्या. सध्या काय आपण त्याच्याबद्दल टेन्शन घ्यायची गरज नाही. हा जो SRC नावाचा फोल्डर आहे तो महत्वाचा आहे, याच्याकडे लक्ष द्यावा. हे बाकीचे प्रोजेक्ट आहेत ते मी तात्पुरते क्लोज करून ठेवतो, म्हणजे तुम्ही कन्फ्यूज होणार नाही. क्लोज कुठे गेलं, क्लोज प्रोजेक्ट. आता हा जो आहे ओपन दिसतोय, ते हे निळे झाले ते क्लोज झाले. आता हा जो आहे ते दिसतोय त्याच्यावरती तुम्ही फोकस करा. हे आहेत ते तोपर्यंत मी डिलीटच करून टाकलेले बरे. इथे जर डिलीट प्रोजेक्ट कंटेंट्स आणि डिस्क केलं तर काय होणार, माझा सोर्स कोड या ठिकाणी मी जो स्टोअर करून ठेवलेला आहे या हार्ड ड्राईव्ह मध्ये, हार्ड डिस्क मध्ये, तो सुद्धा डिलीट होणार. याच्यावरती जर मी क्लिक केला तर मला तसं करायचं नाही. मला फक्त इथूनच त्याला घालवायचं आहे. तिकडे त्याचा हार्ड डिस्क वरती तो कोड असू दे, म्हणजे नेक्स्ट टाइमला मी तो ओपन करू शकेन. चेकबॉक्सला मी चेक नाही केला. मग अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, इथले नको असलेले प्रोजेक्ट काढून टाकू शकता. परमनंटली डिलीट नाही, तात्पुरते डिलीट. म्हणजे पुन्हा तुम्ही घेऊ शकता. जर इथे क्लिक केलं तर ते परमनंटली डिलीट होणार, तिथे मिळणार सुद्धा नाहीत ते परत. हा म्हणजे काय, आता आपण क्रिएट केलेला प्रोजेक्ट. मग याच्यामध्ये हा जो पहिला आहे JRE सिस्टीम लायब्ररीज, यामध्ये सगळं काही लायब्ररीज आहेत. SRC आहे. SRC म्हणजे काय, सोर्स. याच्यामध्ये आपल्याला कोडिंग करायचं आहे. मग कोडिंग करण्यासाठी एक काहीतरी फाईल लागते बरोबर, ज्यामध्ये आपण टाईप करतो. मग ती म्हणजे काय, इथे क्लास म्हणतात त्याला. क्लास म्हणजे काय,
क्लास इज नथिंग बट युजर डिफाईन्ड डेटा टाईप, एक त्याचं डेफिनेशन झाली. दुसरं काय, क्लास इज अ कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स, क्लास इज अ ब्लू प्रिंट ऑफ ऑब्जेक्ट्स. म्हणजे काय, तर समजा तुमच्यातले कोणीतरी आता 3 स्टुडंट घेतले, गौरव, यज्ञेश, साहिल. गौरव, यज्ञेश, साहिल. आता हे तिघे जण असतात, तिघे जण आहेत, ते कोण आहेत? हे तिघे जण स्टुडंट आहेत, बरोबर. गौरव सुद्धा स्टुडंट आहे, यज्ञेश सुद्धा स्टुडंट आहे, साहिल सुद्धा स्टुडंट आहे. म्हणजे हे गौरव, यज्ञेश, साहिल, त्यानंतर कोण, गायत्री, हे सगळे कोण झाले? स्टुडंट झाले. म्हणजे ही गौरव हा एक ऑब्जेक्ट झाला, यज्ञेश हा एक ऑब्जेक्ट झाला, साहिल हा एक ऑब्जेक्ट झाला, गायत्री ही एक ऑब्जेक्ट झाली, आणि स्टुडंट त्याचा काय झाला? ब्लू प्रिंट झाला, म्हणजे त्याचा काय झाला? क्लास झाला. त्यानंतर आणखी एक उदाहरण द्यायचं झालं, ऍपल, बनाना, हे सगळे, हे दोन्ही काय झाले? फ्रूट झाले. ऍपल हे काय झालं? एक फ्रूट झालं. बनाना हे काय झालं? फ्रूट झालं. म्हणजे फ्रूट हा काय झाला? ऍपल आणि बनानाचा क्लास झाला. त्याचप्रमाणे SBI, सारस्वत, बँक ऑफ इंडिया हे काय झाले? ऑब्जेक्ट झाले. बँक ऑफ इंडिया ऑब्जेक्ट झालं, सारस्वत ऑब्जेक्ट झालं, SBI ऑब्जेक्ट झालं. कोणाचं ऑब्जेक्ट झालं? तर बँक नावाच्या क्लासचं ऑब्जेक्ट झालं. म्हणजे ह्या काय आहेत? वेगवेगळ्या प्रकारच्या बँक आहेत. डॉग असेल, कॅट असेल, बरोबर. त्याचबरोबर कोण असेल? डॉंकी असेल, हॉर्स असेल. तर हे काय झाले? ऑब्जेक्ट झाले. कोणाचे? ॲनिमल या क्लासचे ऑब्जेक्ट झाले. त्याचप्रमाणे कोंबडी असेल, स्पॅरो असेल, पॅरट असेल, मग हे काय झाले? ऑब्जेक्ट झाले. कोणाचे? बर्ड या क्लासचे ऑब्जेक्ट झाले, बरोबर. म्हणजे अशा प्रकारचा आपण काय बनवणार? एक क्लास बनवणार आहोत. मग त्या क्लासमध्ये काय येणार? त्यांचे ऍट्रिब्यूट्स येणार. आता ऍट्रिब्यूट्स म्हणजे काय ते आपण बघूया पुढे. आधी आपण क्लास तर बनवूया. मग काय, राईट क्लिक करायचं, न्यू, आणि न्यू मध्ये क्लास. आता इथे आपण क्लासचं नाव घेणार. इथे काय दाखवतोय? कोणत्या फोल्डरमध्ये तो बनला पाहिजे? सोर्स फोल्डर. माय फर्स्ट प्रोजेक्ट नावाचा प्रोजेक्ट आहे /SRC, म्हणजे त्यामधील SRC नावाच्या फोल्डरमध्ये. पॅकेज काय? तर हे पॅकेज माय फर्स्ट प्रोजेक्ट, आणि माय फर्स्ट प्रोजेक्ट नावाचं एक पॅकेज बनव आणि त्यामध्ये ऍड कर. जर आपण इथे डिफॉल्ट टाईप केलं तर डिफॉल्ट नावाचा पॅकेज बनवणार. तर डिफॉल्ट किंवा दुसरं काहीतरी नाव दिलं तर त्या नावाचं तो पॅकेज बनवणार. इथे डिफॉल्ट टाईप केलं तर काय म्हणतो तो? पॅकेज नेम इज नॉट व्हॅलिड, डिफॉल्ट इज नॉट व्हॅलिड जावा आयडेंटिफायर. इथे मग 1 केलं तर तसं. मग आता काय करूया आपण? जे सुरुवातीला होतं तसं ठेवूया. हे माय फर्स्ट प्रोजेक्ट होतं, पण तुम्ही PKG म्हणून द्या, म्हणजे पॅकेज ते समजेल. पॅकेज झालं. त्यानंतर इथे नाव देणार. आता नाव याला काय देऊया? एक समजा स्टुडंट नावाचा क्लास बनवला, स्टुडंट. आता पब्लिक वगैरे हे काय आहेत? मॉडिफायर्स आहेत. पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड हे आपण बघणार आहोत पुढे काय आहेत ते. मग त्यानंतर आपण फिनिश वरती क्लिक करायचं. मग हा स्टुडंट नावाचा हा क्लास बनला. PKG नावाचं पॅकेज बनलं बघा, इथे PKG नाव दिलं म्हणून त्या पॅकेज बनलं, आणि त्याच्यामध्ये हा स्टुडंट नावाचा क्लास बनला, बरोबर. आता इथे मला याच पॅकेजमध्ये आणखी एक क्लास बनवायचा असेल तर मी काय करणार? राईट क्लिक करणार, इथे न्यू आणि क्लास. यामध्ये मी काय करणार? ॲनिमल. ॲनिमल कशाला? आपण एक हे घेऊया क्लास, तुम्हाला लक्षात येईल असं. समजा बुक म्हणून घेऊया. बुक हा दुसरा क्लास झाला. बुक आणि स्टुडंट हे कोणामध्ये आहेत? या PKG नावाच्या पॅकेजमध्ये आहेत, बुक आणि स्टुडंट. मग इथे बघा, पब्लिक क्लास स्टुडंट. पॅकेज म्हणजे समजलं, पॅकेजचं नाव PKG आहे. आता पब्लिक म्हणजे काय? हे काय होतात? वेगवेगळे ऍक्सेस स्पेसिफायर असतात. हे वेगवेगळे काय असतात? ऍक्सेस स्पेसिफायर असतात. ऍक्सेस स्पेसिफायर म्हणजे काय? तर हा जो क्लास आहे त्याला आउटसाइड पासून ऍक्सेस आहे का? दुसरा कोणी ऍक्सेस करू शकतो का? ते बघण्यासाठी.
मग जर तुम्ही गुगलवरती जर जावा ऍक्सेस स्पेसिफायर बघितले, प्रणव सरोडे काय म्हणतो, ॲनिमल इज अ क्लास. हो, ॲनिमल क्लास आहे, बँक क्लास आहे, स्टुडंट क्लास आहे. हा मगाशी सांगत होतं त्यालाच रिप्लाय केला का? हा ठीक आहे. स्टुडंट क्लास आणि स्टुडंट मधली जी एक्झाम्पल दिली होती, गौरव, यज्ञेश, अनंत, साहिल, त्याचबरोबर सुविधा, गायत्री, हे सगळी काय झाली, त्याची ऑब्जेक्ट झाली. बँक हा काय झाला, क्लास झाला, आणि त्याची ऑब्जेक्ट काय झाली, SBI, सारस्वत, बँक ऑफ इंडिया वगैरे वगैरे. त्यानंतर ॲनिमल हा क्लास झाला आणि त्याची ऑब्जेक्ट काय झाली, कॅट, डॉग, डॉंकी, हॉर्स, ही त्याची ऑब्जेक्ट झाली. तर आता बुक हा काय झाला, क्लास होणार, आणि बुकची ऑब्जेक्ट काय काय असणार, वेगवेगळ्या प्रकारची बुक, जावाचं बुक असेल किंवा आणि कुठलं बुक असेल. तर आता आपण काय करूया, ऍक्सेस स्पेसिफायर म्हणजे काय ते दाखवत होतो तुम्हाला. की जावा टी पॉइंट नावाची एक वेबसाईट आहे, त्यामध्ये बऱ्यापैकी नोट्स सगळे तुम्हाला मिळतात. म्हणजे ते प्रायव्हेट, डिफॉल्ट, प्रोटेक्टेड आणि पब्लिक हे आहेत, बरोबर. मग हे टेबल बघा, हे टेबल बघल्यावर तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. जर आपण त्याला असे आता मल्टिपल क्लास असतील, तर जो प्रायव्हेट जर आपण तिथे शब्द ठेवला, प्रायव्हेट ऍक्सेस मॉडिफायर वापरला, तर त्याला कोण ऍक्सेस करू शकतो, त्या क्लास मधला एखादा एलिमेंट आहे तो ऍक्सेस करू शकतो का? येस, करू शकतो. त्या पॅकेज मधला, तो क्लासमध्ये आहे, क्लासमध्ये नाही आहे पण पॅकेजमध्ये आहे, असा करू शकतो का? नाही. प्रायव्हेटली कोण ऍक्सेस करू शकतो, जो त्याच्या आतमध्ये आहे तोच. पॅकेजच्या बाहेर असणारा सब क्लास म्हणजे जसं चाइल्ड क्लास, त्याला ऍक्सेस करू शकतो का? नाही. आता चाइल्ड क्लास म्हणजे काय, चाइल्ड क्लास म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन दाखवणार डिटेलमध्ये, पण आता शॉर्ट मध्ये लक्षात घ्या. बर्ड हा काय झाला, ॲनिमल या क्लासचा चाइल्ड क्लास झाला, बरोबर. त्याचप्रमाणे एखादा स्टुडंट असेल, टीचर असेल, एम्प्लॉई असेल, हे काय झाले, हे तीनही ह्युमन या क्लासचे चाइल्ड क्लास झाले, बरोबर. कारण स्टुडंट हा सुद्धा एक ह्युमन आहे, टीचर हा सुद्धा एक ह्युमन आहे, माणूस आहे, एम्प्लॉई हा सुद्धा एक माणूस आहे. आउटसाइड द पॅकेज बाय सब क्लास, सब क्लास म्हणजे चाइल्ड क्लास आणि पॅरेंट क्लास म्हणजे सुपर क्लास. आउटसाइड पॅकेज बाय सब क्लास ओनली नाही, आणि आउटसाइड पॅकेज नाही. मग डिफॉल्ट हा काय करू शकतो, डिफॉल्ट क्लासच्या आतमधून ऍक्सेस करू शकतो, आणि दुसरा एखादा मेंबर जर त्या पॅकेजमध्ये आहे तर ऍक्सेस करू शकतो, पण सब क्लास नाही, आउटसाइड द पॅकेज नाही. प्रोटेक्टेड आहे, प्रोटेक्टेड मध्ये काय आहे, एक्स्ट्रा. प्रोटेक्टेड मध्ये एक्स्ट्रा काय आहे, तर त्याचा सब क्लास ऍक्सेस करू शकतो जर त्याला प्रोटेक्टेड हा ऍक्सेस स्पेसिफायर लावला तर. आणि पब्लिक, पब्लिक म्हणजे काय, कोणी कुठूनही त्याला ऍक्सेस करू शकतो. तर सध्या आपण त्याला काय ठेवूया, पब्लिक ठेवूया. पब्लिक इथे काय आपण काय क्रिएट करतोय, क्लास क्रिएट करतो की इंटरफेस क्रिएट करतो की आणि काय क्रिएट करतोय, ते इथे लिहायचं. फंक्शन क्रिएट करतो की आणि काय, तर सध्या मी क्लास क्रिएट करतोय म्हणून इथे मी क्लास हा शब्द लिहिला. स्टुडंट हे काय झालं, क्लासचं नाव, बरोबर. मग हे ओपन करली ब्रॅकेट, क्लोज करली ब्रॅकेट, याचा अर्थ काय, जो काय आपण कोड लिहिणार तर या ओपन आणि क्लोज करली ब्रॅकेटच्या आतमध्ये लिहिणार, या क्लासच्या संबंधित जो काही कोड लिहिणार तो क्लासच्या संबंधित म्हणजे क्लासच्या आतमधला कोड या करली ब्रॅकेटच्या आतमध्ये लिहिणार. मग तुम्हाला समजण्यासाठी मी एंटर मारून हे करली ब्रॅकेट खाली घेतो, खालोखाल. मग याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट येते ती म्हणजे काय, मेन मेथड. मेन मेथड म्हणजे अशी मेथड जेव्हा हा क्लास कंपाईल केला जातो, म्हणजे ट्रान्सलेट केला जातो. ही हाय लेवल लँग्वेज माणसाला समजलेली आहे, त्या हाय लेवल लँग्वेज मधून लो लेवल लँग्वेज मध्ये हा कोड जेव्हा कंपाईल केला जातो, त्यावेळेला लो लेवल लँग्वेज म्हणजे काय, मशीनला समजणारी लँग्वेज, काल सांगितल्याप्रमाणे. त्यावेळेला काय होणार सांगा, बाईट कोड मध्ये हा ट्रान्सलेट होणार ना, काल सांगितल्याप्रमाणे. तर बाईट कोड मध्ये हा कन्वर्ट होताना, बाईट कोड मध्ये हा ट्रान्सलेट होताना पहिलं काय चेक करतो, तर याची मेन मेथड कुठे आहे ती बघतो, मेन नावाची मेथड. मग त्या मेन मेथड मध्ये जे काही लिहिलंय ते आधी एक्झिक्यूट करतो, मग बाकीचं. म्हणून आपल्याला इथे एक मेन मेथड बनवावी लागेल. आता मेथड म्हणजे काय, मेथड म्हणजे फंक्शन. फंक्शन कसं आपण डिफाईन करतो, फंक्शनचं नाव, त्याच्या आतमध्ये काहीतरी पॅरामीटर्स असू शकतात. तर फंक्शनचं नाव आतमध्ये पॅरामीटर्स म्हणजे काय, समजा एक
ऍडिशन तुम्हाला करायची असेल 2 नंबरची तर ऍड झालं, त्याच्या आतमध्ये 2 पॅरामीटर आपण सोडतो 5 4, या 5 4 या 2 नंबरची ऍडिशन मला दे, किती येणार? 9 येणार. सबट्रॅक्शन असेल 5 3 असेल, मग यांची सबट्रॅक्शन किती येणार? 5 3 2. मल्टिप्लिकेशन असेल 5 3 किती येणार? 5 3 15. डिव्हिजन असेल 10 2 किती येणार? 5. हे काय झालं? एक फंक्शन, आणि त्याच्या आतमध्ये इथे आपण नंबर ऑफ पॅरामीटर्स सोडतो कॉमा कॉमा देऊन. मग ही काय झालं? आपण फंक्शनला डायरेक्टली कॉल केलं, पण ते आता आपल्याला बनवायचं आहे. जे फंक्शन बनवायचं आहे ते काय आहे? मेन नावाचं फंक्शन बनवणार, आणि त्यामध्ये काय करणार? पॅरामीटर पास करणार. तर पॅरामीटर इथे एक ऍरे पास केला जातो, स्ट्रिंग ऍरे. मग त्याला आपण इथे काही नाव देऊ शकतो, मग त्याला आर्ग्युमेंट्स म्हणून ARGS दिला जातो. तुम्ही इथे एस ठेवू शकता, बी ठेवू शकता, तुम्हाला पाहिजे ते ठेवू शकता. फक्त 1 2 3 ठेवू शकत नाही. व्हेरिएबल डिफाईन कसं करायचं ते पुढे सांगणार आहे, त्यामध्ये हा पॉईंट येणार. मग ही मेन मेथड असणार, ती कशी असणार? तर पब्लिक असणार, कोणीही त्याला ऍक्सेस करू शकला पाहिजे. आणि स्टॅटिक, कोणीही त्याला ऍक्सेस का करू शकला पाहिजे? कारण तो कंपायलर आहे, तो आता प्रोग्राम रन करतोय, बरोबर? मग त्याला ती ऍक्सेस व्हायला पाहिजे म्हणून पब्लिक. कारण इथे काय म्हटलंय? पब्लिक आहे, तो विदिन द क्लास ऍक्सेस होऊ शकतो. पब्लिक असणारा पब्लिक ऍक्सेस मॉडिफायर ज्या क्लासला, ज्या मेंबरला दिलेला आहे तो मेंबर क्लासच्या आतमधून कॉल केला जाऊ शकतो, पॅकेजच्या आतमधून कॉल केला जाऊ शकतो, पॅकेजच्या आउटसाइड जो काही त्याचा चाइल्ड क्लास आहे त्याच्याकडून ऍक्सेस केला जाऊ शकतो, आणि पॅकेजच्या बाहेरचा जो आहे त्याच्याकडूनही तो ऍक्सेस केला जाऊ शकतो. पब्लिक दिला. आता स्टॅटिक म्हणजे काय? स्टॅटिक कीवर्ड आपण स्टॅटिक कीवर्ड जर आपण जर लावला एखाद्या मेंबरला, तर आपण त्या क्लासचं ऑब्जेक्ट बनवायच्या शिवाय त्या क्लासला डिरेक्टली ऍक्सेस करू शकतो. हा स्टॅटिक कीवर्ड काय आहे ते तुमच्या सिलेबसमध्ये पुढे आहे, त्यावेळेला आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत स्टॅटिक कीवर्डचा अर्थ तुम्ही काय समजा, की स्टॅटिक कीवर्ड ज्या ज्या मेंबरला लागतो, भले ते मेथड असो, व्हेरिएबल असो किंवा क्लास असो, त्याचं त्या क्लासचं ऑब्जेक्ट केल्याशिवाय आपण त्याला ऍक्सेस करू शकतो, जर त्याला स्टॅटिक हा कीवर्ड लावला असेल तर. ऑब्जेक्ट बनवायच्या शिवाय, म्हणजे इन्स्टन्शिएट करायच्या शिवाय. मग पब्लिक स्टॅटिक, त्याच्यानंतर आता ह्या मेथडचा डेटा टाईप असणार, तो आपण व्हॉइड. आता हे डेटा टाईप आले, मेथडचा डेटा टाईप येतो तेव्हा त्याला रिटर्न टाईप म्हणतात. आता डेटा टाईप कोणते आहेत? तर जनरली जर तुमचं नाव असेल, एखाद्याचं नाव असेल, काय अनंत असेल, मग अनंत हे काय आहे? नेम इज इक्वल टू अनंत असं जर मी लिहिलं, तर नेम म्हणजे नक्की काय आहे? हा नंबर आहे का, की काय आहे? जर मी असं लिहिलं 5, आणि 5 ची व्हॅल्यू नम या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केली. नम हे काय आहे? तर बाबा इंटिजर आहे. मग हा काय झाला? इंट हा काय झाला? एक डेटा टाईप झाला. त्याच्यानंतर समजा 5.5 लिहिलं, हा फ्लोटिंग पॉईंट नंबर आहे, म्हणजे पॉईंट वाला, तर नम मध्ये स्टोअर केला, तर इथे मी डेटा टाईप काय देणार? फ्लोट. फ्लोट हा आणखी एक डेटा टाईप झाला. त्याचप्रमाणे नेम, बरोबर, हा सुद्धा एक काय झाला? व्हेरिएबल झाला. याच्यामध्ये मी स्टोअर काय करतो? अनंत, बरोबर. आता एबीसीडी सारखी आपल्याला लेटर स्टोअर करायची आहेत. मग एकच लेटर जर स्टोअर करायचं असेल तर आपण त्याच्यासाठी काय वापरतो? कॅर हा डेटा टाईप वापरतो. कॅर कुठलंही एक व्हेरिएबल घ्या, सी घेतलं समजा, इज इक्वल टू सिंगल कोट मध्ये ABCD जे पाहिजे ते तुम्ही ठेवू शकता, बरोबर. कॅर मध्ये काय? एकच लेटर राहणार. नम मध्ये काय? इंटिजर मध्ये काय? इंटिजर राहणार. फ्लोट मध्ये काय? पॉईंट वाली इंटिजर, पॉईंट वाला फ्लोटिंग पॉईंट नंबर राहणार. त्याचप्रमाणे डबल नावाचा सुद्धा एक डेटा टाईप आहे. डबल नावाचा सुद्धा डेटा टाईप आहे. त्यामध्ये काय होणार? तुम्ही जी मोठी व्हॅल्यू असते फ्लोटिंग पॉईंट वाली ती सुद्धा स्टोअर करू शकता. त्यानंतर इंटिजर साठी तसाच एक मोठा डेटा टाईप आहे नम नावाचा. मग कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सेव्ह करायचा असेल तर तो 10 डिजिटचा असतो. मग मोठे नंबर स्टोअर करण्यासाठी तुम्ही काय करू शकता? लॉंग हा डेटा टाईप वापरू शकता. एकच लेटर जर तुम्हाला स्टोअर करायचं असेल तर कॅर हा डेटा टाईप वापरू शकता. आणि जर मल्टिपल लेटर स्टोअर करायची असतील तर एकच लेटर स्टोअर करताना सिंगल कोट होता इथे बघा, तर आपण डबल कोट वापरणार. आता मल्टिपल लेटर स्टोअर करायची असतील, यामध्ये तुम्हाला @ सारखे सिम्बॉल वापरायचे असतील, 1 2 3 सारखे डिजिट वापरायचे असतील, तर यासाठी तुमचा डेटा टाईप काय आहे? नाव त्याचं स्ट्रिंग. स्ट्रिंग मध्ये काहीही राहू शकतं. डबल कोट मध्ये राहायचे, आणि डबल कोटच्या आतमध्ये काय? ABCD सारखे मल्टिपल लेटर्स राहू शकतात. कॅरेक्टर मध्ये एकच लेटर राहू शकतं, याच्यामध्ये मल्टिपल लेटर्स राहू शकतात. @ सारखे सिम्बॉल राहू शकतात, अंडरस्कोर, डॅश, प्लस, मायनस सिम्बॉल राहू शकतात, आणि 1 2 3. फक्त ते काय? डबल कोटच्या आतमध्ये असलं पाहिजे. हे काय झालं? स्ट्रिंग. मग हे काय झाले? डेटा टाईप झाले.
तुम्हाला हे वरवरचं मी इंट्रोडक्शन देतो. डेटा टाईप सुद्धा आपण पुढे जाऊन डिटेलमध्ये बघणार आहोत. मग हा व्हॉइड हा डेटा टाईप काय म्हणतो की काहीच नाही. आता एखाद्या फंक्शनने काहीतरी, आता ह्या ऍड नावाच्या फंक्शनला आपण काय केले, 5 आणि 4 हे दोन इंटिजर पास केले. मग आपल्याला जे आन्सर मिळणार ते सुद्धा काय असणार, एक इंटिजरच असणार. म्हणजे ही मेथड रिटर्न करते कोणत्या डेटा टाईपचा ऑब्जेक्ट रिटर्न करते, तर ते इंटिजर या डेटा टाईपचा ऑब्जेक्ट रिटर्न करते. 5 4 9, मग 9 काय आहे, हा इंटिजर आहे बरोबर. मग 5.5 घेतलं आणि 4.5 घेतलं, तर या दोघांची ऍडिशन किती येणार, सांगा किती येणार, 10 येणार ना. 5.5 4.5 यांची जी काय ऍडिशन 10 येणार, ती काय झाली, इंटिजर झाली. पण जर समजा मी इथे 7 लिहिला असता, तर इथे 7 लिहिला असता तर 10.2 येणार ना ते, बरोबर. मग हा काय झाला, पॉइंट वाला नंबर त्याने रिटर्न केला. म्हणजेच काय, ही मेथड आहे ऍड नावाची मेथड किंवा हे फंक्शन हे काय रिटर्न करतं, तर फ्लोटिंग पॉइंट व्हॅल्यू रिटर्न करतं. म्हणून याचा जो हे जे काही रिटर्न करतं त्याचा डेटा टाईप त्याला काय म्हणतात, रिटर्न टाईप. म्हणजे या मेथडचा रिटर्न टाईप काय असणार, फ्लोट असणार बरोबर. आता इंटिजर याला पास केलं, मग यांनी रिटर्न काय केलं 2, मग याचा याचा रिटर्न टाईप काय असणार, इंटिजर असणार. याचा रिटर्न टाईप काय असणार, इंटिजर असणार. याचा काय असणार, रिटर्न टाईप इंटिजर असणार बरोबर. आपण एक फंक्शन बनवलं कॉन्कॅट नावाचं, त्याच्यामध्ये आपण दोन पॅरामीटर पास करतो, हॅलो आणि इथे काय लिहितो, स्पेस टाकून अनंत बरोबर. मग हे आपल्याला काय रिटर्न करणार, हे जे दोन आहेत हॅलो आणि अनंत, हे दोन स्ट्रिंग आहेत ते एकत्र करून देणार असं फंक्शन आहे. इथे स्पेस पकडून, हा स्पेस पकडून नाही तर ते चिकटून दिसणार नाव. आउटपुट काय येणार, असं येणार, कळलं. मधली स्पेस का आली, कारण इथे आपण स्पेस सोडली तर इथे स्पेस येणार, नाहीतर हे एकदम असं चिकटून येणार ना. तर हे आपण बघणार आहोत आता प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करून. मग सांगायचा मुद्दा काय, याच्यामध्ये आपण दोन स्ट्रिंग डेटा टाईप असणारे पॅरामीटर्स पास केले, मग आपल्याला मिळाली काय, एक स्ट्रिंगच मिळाली, म्हणून याचा रिटर्न टाईप काय येणार, स्ट्रिंग येणार. मग आता असं एखादे फंक्शन जे काहीच रिटर्न करत नसेल, असं एखादं फंक्शन जे काहीच रिटर्न करत नसेल, त्याचा डेटा टाईप का असतो, व्हॉइड, कळलं. म्हणून जी पब्लिक मेथड आहे, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन मेथड आहे, त्याचा डेटा टाईप आपण काय दिला, व्हॉइड दिला. म्हणजे व्हॉइड काय आहे सांगण्यासाठी बघा किती एक्सप्लेन करावं लागलं. यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की डेटा टाईप म्हणजे काय, रिटर्न टाईप म्हणजे काय, कळलं. ते आपण बघणार आहोत डिटेलमध्ये, पण ऍज अ जनरल व्ह्यू, ओव्हरव्ह्यू म्हणून तुम्हाला सांगितला. पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन, आणि हे काय झाले, पॅरामीटर्स आर्ग्युमेंट्स. आता हे स्ट्रिंग पॅरामीटर आहे, त्याच्या पुढे हे आता स्क्वेअर ब्रॅकेट आहे 2 वेळा. याचा अर्थ काय, तर हा ऍरे आहे. मग या आर्ग्युमेंट्स नावाच्या ऍरेमध्ये इथे बघा, आपण या नम या नावाच्या व्हेरिएबल मध्ये आपण एकच इंटिजर स्टोअर करू शकत होतो. नम नावाच्या या व्हेरिएबल मध्ये लॉंग टाईपचा आपण एकच नंबर स्टोअर करून ठेवू शकत होतो. या नम नावाच्या व्हेरिएबल मध्ये फ्लोट टाईपचा आपण एकच नंबर स्टोअर करून ठेवू शकत होतो. डबल डेटा टाईप असलेल्या नम नावाच्या व्हेरिएबल मध्ये आपण एकच नंबर स्टोअर करून ठेवू शकत होतो. म्हणजे इथे आपण एकच स्टोअर करून ठेवू शकत होतो. जर आपल्याला मल्टिपल स्टोअर करून ठेवायचे असतील तर आपण काय वापरतो, ऍरे वापरतो. मग ऍरे साठी काय, हे स्क्वेअर ब्रॅकेट आहे ना, ओपन क्लोज स्क्वेअर ब्रॅकेट, ते आपण वापरतो. इथे कधी कधी कुठल्या वेबसाईटवर इथे दिलेलं आहे, कधी कधी ते इथे स्क्वेअर ब्रॅकेट दिलेलं आहे. दोन्ही जरी केलं तरी आउटपुट सेम येणार. याचा अर्थ काय, इंटिजर नावाचा ऍरे आहे, ऍरे मध्ये आपण मल्टिपल ऑब्जेक्ट स्टोअर करून ठेवू शकतो, 5 6 9 जे काय असेल ते, कळलं. आणि आता फुल प्रोग्रामिंग मधला फुल स्टॉप म्हणजे काय, सेमीकोलन. मग यामध्ये काय, या नम नावाच्या व्हेरिएबल मध्ये मग अशी आपण एकच व्हॅल्यू स्टोअर करून ठेवू शकत होतो. आता बघा मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करून ठेवू शकलो. हे कशामुळे, तर याच्यामुळे. म्हणजे याला काय म्हणतात, ऍरे म्हणतात, इंटिजरचा ऍरे. ऍरे म्हणजे काय, ऍरे इज अ कलेक्शन ऑफ एलिमेंट्स ऑफ सेम डेटा टाईप. आता हे कलेक्शन ऑफ एलिमेंट झालं ना, सगळ्या एलिमेंटचं, वेगवेगळ्या एलिमेंटचं कलेक्शन झालं. पण ऑफ सेम डेटा टाईप म्हणजे प्रत्येकाचा डेटा टाईप काय आहे, इंटिजर आहे. त्याचप्रमाणे जर इथे मी फ्लोटिंग पॉईंटचा याचा जर मला ऍरे बनवायचा असेल तर काय करणार, इथे स्क्वेअर देणार
आणि याच्यामध्ये इथे 5.5f 5.6f कळलं का? मग हे काय झालं, फ्लोटिंग पॉईंटचा ऍरे झाला. त्याचप्रमाणे जर मला कॅरेक्टरचा ऍरे बनवायचा असेल तर काय करणार, कॅरच्या इथे आपण काय देणार, स्क्वेअर ब्रॅकेट देणार. तुम्ही डेटा स्ट्रक्चर अल्गोरिदम सारख्या सब्जेक्ट मध्ये जर तो सी मधून असेल तर स्ट्रिंग घेण्यासाठी कॅरेक्टरचा ऍरे वापरतात. मग यामध्ये काय येणार, वेगवेगळे कॅरेक्टर येणार, ई एन झेड एक्स जे काय असेल ते. त्यानंतर स्ट्रिंगचा ऍरे. स्ट्रिंगचा ऍरे म्हणजे काय, एक स्ट्रिंग झाली, दुसरी स्ट्रिंग, स्ट्रिंग असते ती डबल कोट मध्ये ठेवायची. त्यानंतर तिसरी स्ट्रिंग, असं. हे काय झालं, ऍरे. त्याप्रमाणे पब्लिक स्टॅटिक व्हाईड मेन या मेथड मध्ये आपण काय केलंय, एक ऍरे घेतलं, स्ट्रिंग ऍरे. आणि जसं आपण याला नेम हे नाव दिलं होतं तसं याच्यात आर्ग्युमेंट्स आहेत म्हणजे पॅरामीटर्स आहेत म्हणून त्याला ARGS नाव दिलं. इथे तुम्ही दुसरंही काही देऊ शकता नाव. इथे कर्ली ब्रॅकेट म्हणजे जे काय आपण कोड लिहिणार तो याच्या आतमध्ये लिहिणार, बरोबर. पब्लिक स्टॅटिक व्हाईड मेन, म्हणजे हेच आपण कुठे घेणार, इथे घेणार, पब्लिक स्टॅटिक व्हाईड मेन. 2 वेळा झालं. पब्लिक स्टॅटिक व्हाईड मेन. आता प्रत्येकाचा तुम्हाला मी अर्थ सांगितलं. पब्लिक म्हणजे काय, स्टॅटिक म्हणजे काय, व्हाईड म्हणजे काय, मेन म्हणजे काय, स्ट्रिंग ऍरे म्हणजे काय, आर्ग्युमेंट्स म्हणजे काय, बरोबर. त्याच्यानंतर याच्यामध्ये या मेथड मध्ये जो काय आपण कोड लिहिणार तो पहिला एक्झिक्यूट होणार, लक्षात ठेवा. मेन मेथड मधला कोड पहिला एक्झिक्यूट होतो. मग आता जावाने आपल्याला वेगवेगळे फंक्शन्स रेडीमेड करून दिलेली आहेत. म्हणजे स्क्रीनवरती काहीतरी आपल्याला आउटपुट दाखवायचं असेल, स्क्रीनवरती म्हणजे काय, सिस्टीम वरती, तर काय आहे, सिस्टीम डॉट, आतमध्ये जा, डॉट म्हणजे आतमध्ये, काय, आउटपुट करायचं आहे म्हणून आउट, इनपुट घ्यायचं असेल तर इन घेतो आपण. आउट डॉट प्रिंट, प्रिंट कर. काय प्रिंट कर, त्या प्रिंट नावाचं फंक्शन आपण कॉल करणार. याच्या आतमध्ये काय प्रिंट करतो आपण, पॅरामीटर पास करणार. कळलं. जावा डॉट लँग डॉट सिस्टीम हा सिस्टीम क्लास आहे. त्याच्यामध्ये काय काय आहे ती बघा, खाली थिअरी आली. द सिस्टीम क्लास कंटेन्स several useful class fields and methods. It cannot be instantiated among the facility. Cannot be instantiated म्हणजे काय, त्याचा ऑब्जेक्ट बनवू शकत नाही. हा सिस्टीम क्लास आहे, त्यामध्ये अशी काही फंक्शन्स आहेत ज्याद्वारे आपण काय करू शकतो, इनपुट घेऊ शकतो, कन्सोल वरती आउटपुट दाखवू शकतो, कीबोर्ड वरून इनपुट घेऊ शकतो. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन, मग याच्यामध्ये मी स्ट्रिंग लिहितो, खूप कॅरेक्टर आहे त्या आतमध्ये लिहिणार ना, खूप लेटर्स लिहिणार, म्हणून मी ते स्ट्रिंग डबल कोट मध्ये लिहिलंय, हॅलो वर्ल्ड लिहिलं. आणि आता एवढं केलं, हा प्रोग्राम मला रन करायचा आहे. मग काय करणार, कोणता क्लास मला रन करायचा आहे, जर या वरतीचं जर जे हिरवं बटन आहे त्यावरती जर रन केला तर सगळ्याच्या सगळं संपूर्ण प्रोजेक्ट रन होणार. सध्या आपण स्टुडंट वरती काम करत आहोत, मग स्टुडंटच मला एवढा पार्ट आहे एवढाच रन करायचा आहे. मग मी पहिला तो काय करणार, सेव्ह करणार. मग कंट्रोल एस दाबून सेव्ह करणार, किंवा इथे सेव्हचं बटन आहे, सेव्ह, इथे सुद्धा सेव्ह आहे आणि इथे सुद्धा सेव्ह आहे. तर सेव्ह केलं तर हीच फाईल सेव्ह होणार. सेव्ह ऑल केलं तर बाकीच्या फाईलमध्ये जर असे जर ओपन असतील, त्यांच्यामध्ये आपण काहीतरी कोड चेंज करून ठेवलेला असेल तर त्या सुद्धा सेव्ह, तिकडे सुद्धा सेव्ह होणार. मग आणि जेव्हा आपण प्रोग्राम रन करतो त्यावेळी सुद्धा ते बाय डिफॉल्ट सेव्ह होतं. मग इथे मी सेव्ह करतो आणि इथे राईट क्लिक करतो आणि रन ॲज काय, जावा ऍप्लिकेशन. मग इथे बघा हॅलो वर्ल्ड प्रिंट झालं, बरोबर. मग मी आता काय करतो, इथे स्ट्रिंग घेतो आणि इथे नेम घेतो. नेमचा डेटा टाइप काय आहे, स्ट्रिंग आहे. आणि इथे नाव काय देतो, अनंत नाव देतो. आणि इथे एवढा पार्ट मी कट करतो आणि इथे मी अनंत लिहितो. आता अनंत आणि हे एकमेकांना जोडलं पाहिजे ना, सॉरी, इथे मी नेम हे व्हेरिएबल देतो. मग यामध्ये कोणाचंही नाव असू दे, इथे दिसलं पाहिजे. मग हे एकमेकांना जोडलं पाहिजे. मग जोडण्यासाठी मी प्लस हा ऑपरेटर वापरतो, याला कॉन्कॅटनेशन म्हणतात. आणि आता जर मी रन करून बघितला हा प्रोग्राम, तर काय आलं बघा, हॅलो अनंत. मग इथे पण मी इथे काय लिहिलंय, हॅलो नेम लिहिलंय, नेम.
पण नेम मध्ये मी काय स्टोअर केलंय, अनंत स्टोअर केलंय. म्हणून सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएनच्या आतमध्ये जर तुम्ही एखादं व्हेरिएबल पास करत असाल तर त्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर झालेली व्हॅल्यू प्रिंट होते. लक्षात आलं का? व्हेरिएबल मध्ये स्टोअर झालेली व्हॅल्यू. जर मी आता ही लाईन आहे ती मी आता चेंज करत नाही, ही वरची लाईन आहे त्यामध्ये चेंज करतो. अनंतच्या ठिकाणी मी काय लिहितो, प्रेरणा लिहितो समजा. आणि आता मी सेव्ह केलं आणि हा प्रोग्राम आता रन करतोय. मग काय आलं, हॅलो प्रेरणा, ही लाईन एक्झिक्यूट झाली. मग नेमच्या ठिकाणी काय आलं, प्रेरणा आलं, कारण आपण नेम इज इक्वल टू काय लिहून ठेवलंय, प्रेरणा. कळलं? जर मी हा हॅलो शब्द काढून टाकला आणि आता रन केला प्रोग्राम तर काय येणार, फक्त प्रेरणा येणार ना. समजलं? मग असं आहे ते. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन हे काय करतं, आपल्याला आउटपुट देतं. मग मी आता समजा इथे काय केलं, एक इंटिजर घेतली ए, त्याला मी 5 व्हॅल्यू असाइन केली. दुसरी इंटिजर घेतली बी, त्याला मी 10 व्हॅल्यू असाइन केली. आता मला दोघांची ऍडिशन करायची आहे. इंट सी घेतली किंवा इंट सम नावाचं एक व्हेरिएबल घेतलं ज्यामध्ये मी काय करतो, ए प्लस बी, बरोबर. आणि मी इथे काय केलं, सम प्रिंट केलं. आता जर मी रन केलं तर आउटपुट काय येणार, 15 आलं. का? ए प्लस बी, ए मध्ये आपण कोण स्टोअर केलाय 5, बी मध्ये कोण स्टोअर केलाय 10, म्हणून इथे काय आलं, 15 आलं. बरोबर. इथे मला जर एखादी, इथे जर मी असं न लिहिता समजा मी इथे डबल कोट दिले आणि सम लिहिलं, त्याचा आउटपुट काय येणार, डबल कोट दिले ऍज अ स्ट्रिंग म्हणून, तर आउटपुट काय येणार, सम. याचा अर्थ काय, डबल कोट्स मध्ये आपण जे काही लिहिणार, हॅलो वर्ल्ड असेल किंवा वेलकम असेल, जे काही असेल ते जसंच्या तसं प्रिंट होतं. डबल कोट मध्ये आहे ते, डबल कोट मध्ये आहे ते जसंच्या तसं प्रिंट होतं. पण डबल कोटच्या जर बाहेर जर आपण लिहायला गेलो तर त्या नावाचं व्हेरिएबल आहे का बघतो आणि त्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर झालेली व्हॅल्यू प्रिंट करतो. बरोबर. मग आता मला इथे दाखवायचं आहे द सम इज 15 असं दाखवायचं आहे, तर मी इथे काय करणार, द सम इज हे ऍज इट इज दिसलं पाहिजे, पण 15 हे व्हेरिएबल मधून आलं पाहिजे. म्हणून इथे मी काय करतो, डबल कोट मध्ये जे ऍज इट इज दिसलं पाहिजे ते लिहितो, सम इज स्पेस सोडतो आणि इथे मी प्लस चिन्ह देतो, म्हणजे या दोघांना जोडून टाकेल. मग अशी आपण हॅलो आणि त्याच्या पुढे नेम हा अटॅच केला होता शब्द प्लस वापरून. आणि आता मी रन करतो, सम इज 15 आलं. आता मला असं दाखवायचं आहे, सम ऑफ 5 and 10 इज अ 15. मग मी आता इथे काय करणार, सम ऑफ, आता मला इथे काय पाहिजे, ए दाखवायचं आहे, ए अँड बी इज 15. हे जर मी आता असंच जर प्रिंट केलं तर काय होणार, असं जर रन केलं तर सम ऑफ ए आणि बी इज 15 आलं, कारण ए आणि बी काय आहेत, डबल कोटच्या आतमध्ये आहे, डबल कोटच्या आतमध्ये आहे, त्यामुळे ते जसेचं तसं प्रिंट झालं. पण हा सम आहे तो डबल कोटच्या बाहेर आलेला आहे, त्यामुळे त्यामधली व्हॅल्यू आहे ती प्रिंट झाली. कळलं? मग इथे मी समचा हा एस स्मॉल केला, तर हा सम आणि हा सम सेम सेम दिसतात की नाही. आणि जर मी आता रन करायला गेलो तर इथे बघा, हा डबल कोट मध्ये आलाय म्हणून जसाच्या तसा प्रिंट झाला, पण हा डबल कोटच्या बाहेर आलाय म्हणून यामधली व्हॅल्यू प्रिंट झाली. आता मला काय करायचं आहे, ए आणि बी आहे ते जसे तसे प्रिंट होत आहेत ना, या ठिकाणी मला त्यांची व्हॅल्यू दाखवायची आहे आतमधली. सम ऑफ 5 and 10 इज अ 15 असं मला आउटपुट आलं पाहिजे. मग मी काय करणार, जसं इथे ही स्ट्रिंग तोडली आहे, इथे सुरू झाली इथे तुटली आहे, बंद केलेली आहे, त्याप्रमाणे मी इथे करणार. इथे मी काय करणार, इथे तोडली स्ट्रिंग, 2 वेळा प्लस घेतले चिन्ह, आणि इथे मी काय करतो, हे लिहितो. सेम तसंच मी काय करतो, इथे बी साठी करतो. पुन्हा दाखवतो, लक्ष द्या काय केलं ते. काय करायचं आहे, इथून स्ट्रिंग तोडायची आहे, इथून इथपर्यंत तोडली म्हणजे ही इथे सुरू झाली स्ट्रिंग, ते इथे संपली. बरोबर. आणि आता ही पुढली स्ट्रिंग आहे ना, याला कुठून तरी सुरुवात केली पाहिजे, म्हणून इथून सुरू केली, इथून ही सुरू केली ती इथे संपली. बरोबर. आता यांच्यामध्ये मी ए लिहिणार, ए ची व्हॅल्यू प्रिंट व्हायला पाहिजे. मग आता सम आणि ही स्ट्रिंग आपण जोडली कशी, तर प्लस ऑपरेटरने जोडली. मग ए आहे, एच्या डाव्या बाजूची ही स्ट्रिंग आहे ती आपण कशी जोडणार, तर प्लस ऑपरेटर वापरून जोडणार.
मग एच्या आता उजव्या बाजूची स्ट्रिंग कशी जोडणार, तर प्लस ऑपरेटर वापरून जोडणार, बरोबर. सेम असंच आता आपण बी साठी करूया. इथून ही स्ट्रिंग आहे ती तोडूया, डबल कोट तोडले, मग हा लेफ्ट साइडचा एक पार्ट बनला, हा राईट साइडचा एक पार्ट बनला, त्यांच्या मधोमध आपण बी ठेवणार. आता बी हा लेफ्ट साइड आणि राईट साइडच्या दोन्ही पार्टला जोडायचा आहे, म्हणून मी इथे काय केला, प्लस ऑपरेटर वापरला. थोडं समजलं. आता मी जर हा प्रोग्राम रन करायला गेलो तर काय आलं, सम ऑफ 5 and 10 इज 15. आता जर मी इथे जरी आकडे बदलले, समजा इथे काय केलं 15 केलं आणि इथे काय केलं 5 केलं, आणि आता जर प्रोग्राम मी हा रन केला, काय येणार, सम ऑफ 15 and 5 इज 20. मग इथे मी काही आता आकडे बदलले, 25 केला, इथे 15 केला आणि रन केला, तर इथे ए च्या ठिकाणी काय येणार 25, बी च्या ठिकाणी 15 आणि त्यांची इथे सम येणार. समजलं. आता मला काय करायचं आहे, आता मला यांची सबट्रॅक्शन करायचं असेल तर इंट सबट्रॅक्शन ए मायनस बी, त्याच्या मल्टिप्लिकेशन करायचं असेल ए इंटू बी, त्यानंतर डिव्हिजन करायचं असेल ए स्लॅश बी. आता इंटू असताना स्टार वापरतात आणि डिव्हिजन करायचं असेल तर स्लॅश वापरतात. आता डिव्हिजन केल्यानंतर जो रिमाइंडर तुम्हाला मिळतो तो जर पाहिजे असेल तर त्याला काय म्हणतात, त्याला काय वापरतात, चिन्ह पर्सेंटेज वापरतात. ए मॉड बी म्हणजे ए ने बी ला डिवाइड करणं, ए आणि बी यांचा भागाकार होणार आणि त्यामध्ये जी बाकी उरते, जो रिमाइंडर ज्याला म्हणतात, तो रिमाइंडर या रेम नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर होणार. मग इथे सुद्धा आपण काय करूया, खाली प्रिंट करत जाऊया. इथे सम, त्यानंतर इथे सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन डिव्हिजन, इथे रिमाइंडर. मी आता सम दिलाय, त्या समच्या ठिकाणी काय व्हायला पाहिजे, इथे सब या व्हेरिएबल मध्ये स्टोअर झालेली व्हॅल्यू. ही बघा मी इथे टाईप करतोय तसं तसं इथे तो हायलाइट करतोय बघा पिवळ्या रंगाने. त्यानंतर इथे मी मल टाकणार, मल म्हणजे मल्टिप्लिकेशन, इथे डिव टाकणार, नंतर इथे REM रिमाइंडर. आता जर मी हा प्रोग्राम रन केला तर काय येतं बघा, आता ही बघा हे सगळे एका लाईन मध्ये आले. सम ऑफ 25 आणि 15 इज 40, सबट्रॅक्शन ऑफ 25 आणि 15 इज 10, मल्टिप्लिकेशन ऑफ 25 आणि 15 इज 17, एका लाईन मध्ये आले. कारण इथे आपण काय वापरला, प्रिंट वापरला. तर प्रिंट लाईन वापरला समजा, प्रिंट ln, तर नवीन नवीन लाईनला पुढे पुढे तो प्रिंट करत जाणार, प्रत्येक लाईन ही नवीन लाईनला प्रिंट करत जाणार. आता मी समजा हा प्रोग्राम रन केला, बघा सम ऑफ 25 आणि 15 इज 40, सबट्रॅक्शन ऑफ 25 आणि 15 इज 10, मल्टिप्लिकेशन ऑफ 25 आणि 15 इज 375, डिव्हिजन किती 25 आणि 15चं, 25 ला 15 ने जर भागलं तर किती येतं भागाकार 1, आणि ती बाकी किती येते 10. मग हे काय झाले, बेसिक ऑपरेटर झाले. आता ए रेज टू बी आपण करतो ना, तसं जर करायचं असेल तर इथे समजा मी 5 लिहिले आणि इथे समजा 3 लिहिला, आणि मला काय दाखवायचं आहे, क्यूब किती येतो, तो 5 चा क्यूब, इंट क्यूब लिहिला समजा, 5 चा तिसरा घात. म्हणजे तुम्ही काय करू शकता, 5 3 वेळा मल्टिप्लाय करू शकता. किंवा दुसरा ऑप्शन काय आहे, हे 6 कडे जे चिन्ह आहे कीबोर्ड वरती 6 कडे हे चिन्ह असतं वरती एरो वालं, शिफ्ट दाबून जर 6 दाबला कीबोर्ड वरचा तर हे हा सिम्बॉल येतो आणि त्याचे 3 लिहिणार. आता क्यूबची व्हॅल्यू खाली प्रिंट करणार इथे, system.out.println इथे मी ए रेज टू बी मधली व्हॅल्यू इक्वल्स काय, हे जे काही व्हेरिएबल आहे ते, इथे समजा काहीतरी असं रेज टू नावाचे व्हेरिएबल बनवले, तर हेच मला इथे वापरावं लागेल. तर याच्यामध्ये TO हे कॅपिटल आहे, मला जसंच्या तसंच लिहावं लागेल. हा, इथे कॅपिटल स्मॉल बघून, नाहीतर ते चुकणार. 5 raised to 3, थांबा थांबा काहीतरी गोंधळ झाला,
5:3. पायथॉन मध्ये जर डबल स्टार वापरले तर त्याचा तो रेज टू करतो. त्यामध्ये एक्सपोनंट बघूया हा काय ऑप्शन आहे का. जावा रेज टू. हा हा इतर प्रोग्रामिंग लँग्वेज आहे त्यामध्ये हा जो ऑपरेटर आहे तो रेज टू म्हणून वापरला जातो, पण जावामध्ये हा ऑपरेटर आहे तो जे गेट असतात अँड ऑर लॉजिकल गेट XOR असतो त्यामध्ये त्यासाठी वापरले जातात. मग याच्यामध्ये जर तसं दाखवायचं असेल तर काय आहे math.power. मग मॅथ हे काय झालं एक क्लास झाला आणि पॉवर त्यामधलं एक काय झालं फंक्शन झालं. मग इथे काय करणार math.power. मग इथे बघा पॅरामीटर किती आहेत AA, BB. डबल हा काय झाला डेटा टाईप झाला जे मोठे नंबर स्टोअर करण्यासाठी वापरला जातो सांगितला. पॉइंटचे मोठे नंबर डेसिमल नंबर. मग इथे मी काय पास केला A आणि इथे B. math.power हा रिटर्न काय करतो ते पहिले बघा पहिल्या पॅरामीटरचा डेटा टाईप डबल पाहिजे, दुसऱ्या पॅरामीटरचा डेटा टाईप डबल पाहिजे, म्हणून हे जे दोन्ही आहेत त्यांचं मी काय करतो आता डबल करतो. आता डबलची ऍडिशन येणार ती सुद्धा काय असणार डबल डेटा टाईपची असणार, डबलची सबट्रॅक्शन येणार ती सुद्धा काय असणार डबल डेटा टाईपची असणार, डबलचं मल्टिप्लिकेशन येणार ते सुद्धा डबल टाईपचं असणार. कळलं. आणि आता हे सुद्धा काय येणार डबल टाईपचं. कळलं. मग इथे जो एरर दाखवत होता तो गेला. math.power AB म्हणजे A raised to B करणार. A raised to B इक्वल्स ते आता येणार बघा आउटपुट रन. हे बघा 5 raised to 3 इक्वल्स 125. आता इथे 0.0 सगळीकडे आलं. 0.0 हे का आलं कारण आपण कोणता डेटा टाईप वापरला आता डबल म्हणजे काय तुम्हाला सांगितलं मी मगाशी डबल मध्ये त्यामध्ये आपण पॉइंट वाले नंबर वापरतो बरोबर डेसिमल पॉइंट वाले नंबर आणि इंटिजर मध्ये आपण नॉर्मल नंबर वापरतो 1 2 3 4 5 6 7 8 असे. तर हे आपण काय केलं हे कन्सोलला आपण हे प्रिंट केलं एक प्रकारे. आतापर्यंत आपण काय बघितले यामध्ये कन्सोलला एक काहीतरी प्रिंट कसं करायचं तर हे वापरून system.out.println वापरून. एवढे बेसिक समजलं सर्वांना. आता मग आपण ऍक्च्युअल सिलेबसला सुरुवात करू शकतो का. एवढं बेसिक समजलं ना. इथे आता तेजस कोटवणेकर आहे त्यांनी /n ही एक आयडिया सांगितलेली आहे. /n हा कधी वापरू शकतो आपण जर मगाशी बघा system.out.println हा शब्द समजा नसेल तर काय होतं हे सगळं एका लाईन मध्ये म्हणजे हे खाली खाली प्रिंट होत नाही एका खाली खाली न्यू लाईनला प्रिंट होत नाही ते सगळं एका ठिकाणी प्रिंट होतं बरोबर. मग तुम्ही याला आणखी एक उपाय काय तर याला तुम्ही /n असं तुम्ही लिहू शकता. /n म्हणजे काय नवीन लाईनला पुढलं लेटर पाठव नवीन लाईनला प्रिंट कर नवीन लाईनला प्रिंट कर असा त्याचा अर्थ. न्यू लाईनला असं. आता जर मी हा रन केला तरी तो काय होणार एका खालोखाल सगळे आले बघा. मग हा /n नवीन लाईनला घेण्यासाठी वापरला जातो. न्यू लाईन कॅरेक्टर पुन्हा आता हे होतं तसं करतो आणि प्रिंट होतं तिथे मी पुन्हा ln लावतो. मग हे सोपं वाटतं ना. मग त्याने सुद्धा एक आयडिया सांगितली ती सुद्धा परफेक्ट आहे बरोबर आहे. हे आपल्याला रेडीमेड फंक्शन मिळालं जे काय करतं यामध्ये जे काही तुम्ही टाईप करणार पॅरामीटर पास करणार तो नवीन नवीन लाईनला ते कन्सोल वरती प्रिंट करत जाणार. एवढ्या सर्वांना हो हो करतात समजलं म्हणतात. ठीक आहे. आता तुमच्या सिलेबस कडे वळूया. म्हणजे जावाचं बेसिक काय असतं ते तुम्हाला समजलं असेल. हे 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 काय याला काय म्हणतात क्लास म्हणतात. 3 महत्वाचे कन्सेप्ट आहेत जावामध्ये नेहमी लक्षात ठेवायचे. क्लास
त्यानंतर हे झालं फंक्शन. हा क्लास कुठे सुरू झाला बघा, हे कर्ली ब्रॅकेट इथे आहे, इथे सुरू झालं, इथे क्लोज झालं. इथे मी क्लिक केलं तर इथे तो हायलाइट करणार आपल्याला बघा, स्क्वेअर आलाय त्याच्या पाठीमागे, एक चौकोन आलाय बघा. त्याच्यानंतर पब्लिक स्टॅटिक वाईड मेन ही काय झाली, एक मेथड झाली. मेथड म्हणजे फंक्शन, इथे सुरू झालंय ते इथे क्लोज झालंय. 3 महत्वाचे घटक म्हणजे क्लास, दुसरं म्हणजे मेथड ज्याला फंक्शन सुद्धा म्हणतात, आणि तिसरं म्हणजे व्हेरिएबल. मग यांना ओपीच्या भाषेत काय म्हणतात, तर याला क्लासला क्लासच म्हणतात, किंवा एंटिटी सुद्धा म्हणतात. क्लासला काय म्हणतात, एंटिटी. आणि ही जी मेथड्स आहेत, मेथड्सना काय म्हणतात, त्याची ऑपरेशन म्हणतात. काय, ऑपरेशन. आणि ही जी व्हेरिएबल्स आहेत त्यांना काय म्हणतात, ऍट्रिब्यूट्स म्हणतात. म्हणजे जर मी इथे एक ER डायग्राम म्हणून तुम्हाला दाखवतो, ER डायग्राम. मग आता ER डायग्राम मध्ये एंटिटी म्हणजे काय, क्लास समजा. मग भले ते पर्सन असेल, प्लेस असेल, ॲनिमल असेल, बर्ड असेल, काही असेल. आणि त्याची प्रॉपर्टीज म्हणजे काय झाले, ऍट्रिब्यूट झाले. फॉर एक्झाम्पल इथे हे ATM आहे, बरोबर. ATM हा काय झाला, एक क्लास झाला, एंटिटी झाली. आणि ATMचा ID, ATMचा ऍड्रेस आणि ATMचा टाइम हे काय झालं, त्याचं ऍट्रिब्यूट झाली. हे जे रेक्टँगल मध्ये दाखवलेले आहेत ते काय झाले, एंटिटी, ज्याला आपण क्लास म्हणू शकतो. आणि हे काय झाले, ते ATM ID, ATM ऍड्रेस, टाइम हे काय झाले, त्याचे ऍट्रिब्यूट झाले. त्याचप्रमाणे हे ट्रान्झॅक्शन. मग ट्रान्झॅक्शन ATM मध्ये जे काय आपण करतो, मग त्या ट्रान्झॅक्शनचा नंबर असतो, त्यावरती अमाऊंट असते, ट्रान्झॅक्शनचा टाईप असतो. विथड्रॉ केलं, बरोबर, विथड्रॉ, डिपॉझिट, जे काही टाईप असणार, तो काही ATMs असतात त्यामध्ये आपण डिपॉझिट सुद्धा करू शकतो मनी त्याद्वारे. तर हे काय झालं, टाईप झालं. मग ट्रान्झॅक्शन नंबर, अमाऊंट आणि टाईप हे काय झाले, त्याचे ऍट्रिब्यूट्स झाले, प्रॉपर्टीज झाल्या. आणि ही काय ट्रान्झॅक्शन ही काय झाली, एक एंटिटी झाला, क्लास झाला. त्याचप्रमाणे एक्सेल मध्ये तुम्ही बघितलं असाल, एक्सेल मध्ये तुम्ही समजा एखाद्या स्टुडंटची माहिती टाकली, एखादं टेबल असेल स्टुडंटचं, स्टुडंट नावाचं टेबल आहे समजा. त्यामध्ये तुम्ही काय काय ठेवता, स्टुडंटचा रोल नंबर, स्टुडंटचं नेम, ऍड्रेस, कुठे राहतो तो, त्यानंतर स्टुडंटचा कॉन्टॅक्ट नंबर, बरोबर. मग हे 1, 2, 3 हे काय झाले, रोल नंबर. नेम काय झालं, अनंत पडवळ, एक झालं, एक यज्ञेश झालं. सरनेम माझ्या आता पाठ नाही, लक्षात नाहीये, तरी तुम्ही समजून घ्या. एक कोण असेल, गोपाळ कृष्ण असेल. त्याचा ऍड्रेस समजा मालवणला राहतो, समजा ओरोसला राहतो, समजा कुडाळला राहतो. त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर काही टाकतो इथे, रिकॉल करायला जाईल आणि रॉंग नंबर लागतील. हे काय झाले, हे जे 3 आहेत, रोल नंबर, नेम, हे काय झाले, टेबलचे कॉलम झाले. टेबलचं नाव काय आहे, आपल्या स्टुडंट हे नाव आहे टेबलचं नाव. मग समजा आम्ही इथे या सेल्स आहेत त्या मर्ज केल्या. मर्जचा ऑप्शन याच्यामध्ये कुठे असतो, गुगल शीट मध्ये मर्ज सेल्स आपला. मग हे स्टुडंट काय झालं, एक टेबल झालं. स्टुडंट काय झालं, एक टेबल झालं. आणि हे त्याचे काय झाले, कॉलम झाले, निळे आहेत ते. मग स्टुडंट ही एक एंटिटी झाली. आणि रोल नंबर, नेम, ऍड्रेस, कॉन्टॅक्ट हे त्याचे काय झाले, ऍट्रिब्यूट झाले. म्हणजे स्टुडंट हा एक क्लास झाला. रोल नंबर, नेम, ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट हे त्याचे काय झाले,
प्रॉपर्टीज झाले. आणि हे अनंत पडव, यज्ञेश, गोपाळ कृष्ण हे त्याचे काय झाले, ऑब्जेक्ट झाले. कळलं? हे 3 त्याचे ऑब्जेक्ट्स आहेत या क्लासचे. स्टुडंट या क्लासची 3 ऑब्जेक्ट्स आहेत असा अर्थ याचा घ्या. म्हणजे हा टेबल असेल. टेबल म्हणजे जर क्लास असेल तर त्याचे कॉलम म्हणजे काय असणार, त्याचे ऍट्रिब्यूट्स असणार. लक्षात ठेवा. टेबल म्हणजे जर क्लास असेल, तर त्याचे जे काही कॉलम्स येणार ते काय असणार, ऍट्रिब्यूट्स असणार. म्हणजे इथे जर मी स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये तर इथे मी स्टुडंट लिहिला, पेंट मध्ये दाखवतो. ते आपल्याकडे टीचमेंट वरती आहे ती फॅसिलिटी ड्रॉ करायची. ते कुठेतरी एक बोर्ड होता, ड्रॉ करण्यासाठी दिसत नाही. असं पेंट वरती जाऊया. तर स्टुडंट हा क्लास असेल, हे टेबल असेल, जर स्टुडंट ही एंटिटी असेल तर त्याचे ऍट्रिब्यूट काय येणार, रोल नंबर, नेम, कॉन्टॅक्ट, आणि काय ऍड्रेस. मग स्टुडंट हा क्लास झाला. मग त्याचे ऍट्रिब्यूट्स काय येणार, क्लासचे ऍट्रिब्यूट्स, क्लासच्या प्रॉपर्टीज, रोल नंबर, नेम, कॉन्टॅक्ट आणि ऍड्रेस. म्हणजे एक प्रकारचा एक ब्लू प्रिंट झाला ना, ब्लू प्रिंट प्रत्येक स्टुडंटसाठी एक प्रकारचा हा साचा झाला. आणि या साच्यामध्ये आपण माती भरून वेगवेगळ्या मूर्ती बनवतो. साच्यामध्ये माती भरून वेगवेगळ्या मूर्ती बनवतो. त्याचप्रमाणे हा जो साचा आहे त्या साच्यामध्ये आता आपण वेगवेगळी माहिती भरणार आणि प्रत्येकाचं वेगवेगळं ऑब्जेक्ट बनवणार. मग प्रत्येक प्रकारच्या ऑब्जेक्टसाठी अनंत पडवळ असेल, यज्ञेश असेल, गायत्री असेल, प्रेरणा असेल, कोणी असेल, त्या प्रत्येक स्टुडंटसाठी हा एक साचा झाला, एक फॉर्मॅट झाला. मग त्याला शब्द काय वापरला, इंग्लिशमध्ये ब्लू प्रिंट शब्द वापरलेला आहे. क्लास इज अ ब्लू प्रिंट ऑफ एन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे काय, इन्स्टन्स ऑफ अ क्लास. कारण हे आता एक्सेल शीट वरती आपण आता बघितले, हे अनंत, यज्ञेश, गोपाळ कृष्ण हे कोण झाले, हे तीन इन्स्टन्स झाले. कोणाचे, तर स्टुडंट या क्लासचे. हे 3 ऑब्जेक्ट झाले कोणाचे, तर या स्टुडंट या क्लासचे. बरोबर. आणि रोल नंबर, नेम, कॉन्टॅक्ट, ऍड्रेस हे काय झाले, स्टुडंट या टेबलचे कॉलम म्हणजेच काय, स्टुडंट या क्लासच्या प्रॉपर्टीज म्हणजेच काय, ऍट्रिब्यूट्स. कळलं. आता हा स्टुडंट आहे. आता स्टुडंट काही ना काहीतरी वेगवेगळ्या क्रिया करतो. स्टुडंटचं ऍडमिशन होतं, ऍडमिशन हे त्याचं एक ऑपरेशन झालं. बरोबर. स्टुडंट खेळतो, प्लेइंग हे त्याचं एक ऑपरेशन झालं. स्टडिंग हे त्याचं ऑपरेशन झालं. रीडिंग बुक हे त्याचं एक ऑपरेशन झालं. त्याला काय म्हणतात, फंक्शन्स किंवा मेथड्स म्हणतात. कळलं. मग हे 3 महत्वाचे पार्ट सांगितले. काय, एक म्हणजे काय, क्लास. दुसरा काय सांगितला, व्हेरिएबल्स. आता क्लासला आणि काय शब्द सांगितला, एंटिटी. व्हेरिएबल्सला आणि काय शब्द सांगितला, ऍट्रिब्यूट्स. आणि त्याला काय शब्द सांगितला, प्रॉपर्टीज. त्याच्यानंतर तिसरा सांगितला म्हणजे मेथड्स. मेथड्सला आणि काय शब्द सांगितला, फंक्शन. म्हणजे कुठल्याही एका नावाने तुम्ही याला ओळखू शकता.
म्हणजे त्याला क्लास म्हणा, एंटिटी म्हणा, व्हेरिएबलला तुम्ही ऍट्रिब्यूट म्हटलं तरी चालेल, प्रॉपर्टीज म्हटलं तरी चालेल. सिंगल एकवचनी जर गेला तर व्हेरिएबल्स ऐवजी व्हेरिएबल येणार. मेथड म्हणजेच काय, फंक्शन. मग हे 3 महत्वाचे भाग झाले. मग आपण स्टॅटिक वगैरे कीवर्ड लावणार ना, ते यांना लावणार आहोत वेगवेगळे, पुढे जाऊन आपण बघणार. हे 3 गोष्टी क्लिअर झाल्या का तुमच्या? क्लास म्हणजे काय, व्हेरिएबल म्हणजे काय, मेथड म्हणजे काय, आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय, हे सुद्धा महत्वाचं आहे. ऑब्जेक्टला दुसरा शब्द काय, इन्स्टन्स. समजलं काय? त्या 4 पॉईंट मधला कोणता पॉईंट समजला नसेल तर आताच सांगा, कारण हा पाया आहे. हा जर मजबूत झाला नाही तुमचा, तर वरची बिल्डिंग तुमची मजबूत होणार नाही. साहिल चव्हाण समजलं का? जय बगडुरे, सुविधा सावंत, प्रतीक्षा चव्हाण, समजलं का? ऑनलाईन आहात ना? हा. अभि, प्रेरणा, श्रीधर, ओमगावकर, तुषार तरळेकर, अंकित सरोज, सलोनी मापरी, प्रणोती, श्रेयस, सर्वांना समजलं का? हा, ठीक आहे. हे आता काय झाले, महत्वाचे पॉईंट झाले तुमचे. मग आता आपण काय करूया, तुमच्या ऍक्च्युअल सिलेबस कडे वळूया. आता तुम्हाला सिलेबस फटाफट समजत जाणार एवढं समजल्यानंतर. मग तुमच्या सिलेबसचा पहिला पॉइंट आहे ओओपी कन्सेप्ट. ऑब्जेक्ट म्हणजे काय, क्लास म्हणजे काय. आता क्लास आणि ऑब्जेक्ट काय आहे ते तुम्हाला समजलं आहे. समजलं ना सर्वांना? हे 4 पॉईंट सांगितले त्यामध्ये. क्लासला काय म्हणतात, एंटिटी म्हणतात. ऑब्जेक्टला काय म्हणतात, इन्स्टन्स म्हणतात. त्याची काही मी उदाहरणे दिली, जशी इथे सुद्धा तुम्हाला या वेबसाईट वरती सुद्धा काही उदाहरणे दिसतील. पर्सन हा जर क्लास असेल, एंटिटी असेल, तर त्याचे ऑब्जेक्ट म्हणजे इन्स्टन्स काय काय असणार, एम्प्लॉई, स्टुडंट, पेशंट. हे काय झाले, जरी एम्प्लॉई असला तरी तो पर्सनच आहे, ह्युमनच आहे, बरोबर. स्टुडंट असला तरी तो पर्सनच आहे, ह्युमन बिईंग आहे. पेशंट असला तरी तो माणूसच आहे, कळलं. एखादा स्टोर हाऊस असेल, बिल्डिंग असेल, हे काय झालं, एक प्लेसच आहे, म्हणून प्लेस त्याचा काय झाला, क्लास झाला. मशीन, प्रॉडक्ट, कार, हे काय झाले, ऑब्जेक्ट. सेल, रजिस्ट्रेशन, रिन्युअल, हे काय झाले त्याचे इव्हेंट. मी सांगितलेली एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवा. एंटिटी म्हणजे काय, एनी रिअल वर्ल्ड थिंग, आयदर लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग, दॅट इज इझिली रिकग्नायझेबल अँड नॉन रिकग्नायझेबल. आता हे तुम्हाला डेटाबेस मध्ये शिकवलं जाणार, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, हे सगळे कन्सेप्ट होणार आहेत. त्याच्यामुळे मी काय सांगतो ते शॉर्ट मध्ये लक्षात ठेवा, म्हणजे डेटाबेसला तुम्हाला हे डिटेल मध्ये कन्सेप्ट शिकायचे आहेत, त्यावेळी तुम्हाला आरामात समजत जाणार. तर ही एंटिटी म्हणजे एक टेबल झालं, आणि टेबलचे कॉलम, रोल नंबर, नेम, कॉन्टॅक्ट, ऍड्रेस, यांना काय म्हणतात, प्रॉपर्टीज किंवा ऍट्रिब्यूट्स म्हणतात, बरोबर. म्हणजे हा तुमचा काय झाला, एक क्लास झाला. त्या क्लास म्हणजे एक साचा झाला, एक एंटिटी झाली, एक ब्ल्यू प्रिंट झालं, बरोबर. आणि ऑब्जेक्ट्स, त्याची जी काय आपण ऑब्जेक्ट्स बनवणार, जे कोणी असेल, अनंत असेल, यज्ञेश असेल, गोपाळकृष्ण असेल, प्रेरणा असेल, जी कोणी असेल, ती त्याची सगळी काय झाली, ऑब्जेक्ट झाली. क्लास आणि ऑब्जेक्ट हा कन्सेप्ट समजला असेल. मग आता इथे आपण एक प्रॅक्टिकली क्लास आणि ऑब्जेक्ट्स आपण आता क्रिएट करून बघूया. हे तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दाखवलं होतं. मग आता आपण काय करूया, इथे या प्रॉपर्टीज घेऊया. रोल नंबर कसा असणार, 1 2 3 4 म्हणजे इंटिजर असणार. रोल नंबर एक प्रॉपर्टी घेतली. त्याच्यानंतर आपण काय घेतलेलं आणि टेबल मध्ये बघा, रोल नंबर, नेम, कॉन्टॅक्ट, ऍड्रेस. याच्यामध्ये जरी तुम्ही बघितलं एक्सेल शीट मध्ये, तरी रोल नंबर, नेम, ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट. इंट रोल नंबर, त्यानंतर काय, नेम कसं असणार,
एबीसीडी त्यामध्ये असणार, बरोबर, म्हणून स्ट्रिंग त्याला डेटा टाईप लावला. नंतर कॉन्टॅक्ट इंटिजरला लिमिट आहे स्टोअर करण्यासाठी. मग एकदम लॉंग नंबर स्टोअर करायचं असेल तर त्याच्यासाठी लॉंग डेटा टाईप आहे लॉंग कॉन्टॅक्ट नंबर. कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही स्ट्रिंग सुद्धा वापरू शकता, सगळ्यांसाठी तुम्ही स्ट्रिंग वापरू शकता. तर त्याच्यानंतर लॉंग कॉन्टॅक्ट, त्याच्यानंतर ऍड्रेस साठी स्ट्रिंग ऍड्रेस. मग यांना मी आता काय करतो, एक ऍक्सेस स्पेसिफायर लावतो, म्हणजे कुठूनही ते ऍक्सेस व्हायला पाहिजे, दुसऱ्या क्लासमधून ऍक्सेस व्हायला पाहिजे, तर याला पब्लिक म्हणजे बाहेरून कुठूनही ऍक्सेस होणार, बरोबर. फक्त याच क्लासमधून ते ऍक्सेस व्हायला पाहिजे तर प्रायव्हेट. जर याचा चाइल्ड क्लास आहे त्याच्याकडनं जर ऍक्सेस व्हायला पाहिजे तर प्रोटेक्टेड. बाय डिफॉल्ट आपण काहीच नाही लावलं तर ते डिफॉल्ट असणार. तर इथे मी आता काय करतो, इथे फंक्शन किंवा मेथड्स बनवतो, म्हणजे एखादा आयडी याला सेट करण्यासाठी किंवा गेट करण्यासाठी. इथे मी काय करतो, एक मेथड बनवतो पब्लिक. मेथड काय करते, सेट करते पण काही रिटर्न करत नाही, म्हणून void सेट रोल नंबर. रोल नंबर सेट करण्यासाठी एक मेथड बनवली. मग त्याच्यामध्ये आपण पास काय करणार, रोल नंबर काहीतरी पास करणार, तो पॅरामीटर इथे रोल एनओ. ही मेथड इथे सुरू झाली, इथे क्लोज झाली. मग याच्या आतमध्ये काय करणार, हा जो क्लास आहे, हा क्लास, या क्लासचा इन्स्टन्स म्हणजे काय, ते आपण धिस कीवर्ड वापरतो, धिस डॉट. आता धिस डॉट बघा, ऍड्रेस, कॉन्टॅक्ट नेम, रोल नंबर कुठून आले, ते इथून आले. मग ही जी व्हॅल्यू आहे ती कोणाला असाइन कर, तर धिस डॉट रोल नंबर आहे वरून आलेला, त्याला असाइन कर. कुठली व्हॅल्यू, की वरून आलेली व्हॅल्यू, पॅरामीटर मधून आलेली व्हॅल्यू. जर तुम्ही इथे पॅरामीटर मधून आलेला रोल नंबर म्हणून पी रोल नंबर जर इथे लिहिलं तर इथे तुम्हाला काय लिहावं लागेल, पी रोल नंबर. कळलं. यामधून जी काय व्हॅल्यू येणार ती कोणाला सेट कर, तर याला सेट कर. बघा येलो झालेले आहेत याला क्लिक केल्यावर. त्यानंतर असंच मी आता काय करणार, व्हॅल्यू गेट करण्यासाठी पब्लिक void गेट रोल नंबर. मग आता याच्यामध्ये आपण काय पॅरामीटर देणार नाही, मग ही रिटर्न काय करणार, धिस डॉट रोल नंबर. रोल नंबर रिटर्न करणार. रोल नंबर रिटर्न करणार, रोल नंबरचा टाईप बघा काय आहे, रोल नंबरचा टाईप काय आहे, इंटिजर आहे. पण इथे आपण काय लिहिलं, व्हाईड म्हणजे काहीच रिटर्न करत नाही. हे रिटर्न करते पण इंटिजर रिटर्न करते, म्हणून इथे मी काय करणार, इंटिजर लिहिणार. त्यानंतर हे रोल नंबर साठी झालं. सेम तसंच आपण कोणासाठी करणार, नेम साठी, कॉन्टॅक्ट साठी, ऍड्रेस साठी. पण तुम्ही म्हणता एवढं सगळं टाईप करायला मला कंटाळा आला, तुम्ही जर समजा आळशी असाल, एवढं काय तुम्हाला करायला कंटाळा येत असेल, तर तुम्ही काय करू शकता, तुम्हाला जावामध्ये, इक्लिप्स मध्ये हे जे IDE आहेत ते तुम्हाला मदत करतात ऑटोमॅटिक कोड जनरेट करण्यासाठी. मग ते म्हणतात का, कॉमन सेन्स आहे ना. मग जिथे मी रोल नंबर टाकलाय तिथे फक्त नेम टाक, इथे सुद्धा काय नेम टाक, इथे सुद्धा नेम टाक, इथे सुद्धा नेम. सेम तसंच ऍड्रेस साठी, सेटच्या पुढे इथे ऍड्रेस लिही, इथे ऍड्रेस लिही, इथे ऍड्रेस लिही, इथे ऍड्रेस लिही. मग हा कॉमन सेन्स आहे, एवढं माझ्यासाठी काम करून दे, एवढं फक्त या इक्लिप्सला किंवा या स्प्रिंग टूल सेटला किंवा तुम्ही नेटबीन्स वापरत असेल त्याला सांगायचं, तो ऑटोमॅटिक करून देणार. कसं करून देणार, तर इथे क्लिक करायचे, जिथे आपल्याला कोड तो इन्सर्ट करायचा आहे तिथे सोर्स वरती जायचं आणि इथे जनरेट गेटर्स अँड सेटर्स मेथड, गेटर्स अँड सेटर्स. मग आता गेटर सेटर कोणाकोणासाठी बनव, गेट आणि सेट करणारी मेथड कोणासाठी, रोल नंबर साठी, नेम साठी, कॉन्टॅक्ट साठी आणि ऍड्रेस साठी. कसे बनव, पब्लिक, प्रोटेक्टेड, पॅकेज, प्रायव्हेट, जे काय असतील ते सिलेक्ट करायचं आणि जनरेट बटनवर क्लिक करायचं. हे बघा त्याने ऑटोमॅटिक बनवून दिले. मला काय टाईप करावं लागलं का, गेट रोल नंबर, सेट रोल नंबर, गेट नेम, सेट नेम, कॉन्टॅक्ट. रिटर्न करताना मगाशी मी चुकून इथे धिस डॉट रोल नंबर लिहिलं होता, ते चुकून लिहिलं होतं, डायरेक्ट येणार तो इथे. मग हे ऑटोमॅटिक त्याने मेथड बनवून दिलंय मला. कळलं का, मला काय करावं लागलं काय, पुन्हा एकदा दाखवतो कसं बनवलंय त्या. मला समजा आता नेमकी बनवायची असेल तर मी काय करत होतो, पब्लिक नेम सेट करायचं आहे, म्हणजे काही रिटर्न होणार नाही म्हणून व्हाईड लिहित होतो. सेट नेम ही मेथडचं नाव झालं. मग काय सेट करायचं आहे, ते नेम नावाच्या व्हेरिएबल मधून जी काही व्हॅल्यू आल्या ती सेट होणार. त्याच्यानंतर पुढे काय, धिस डॉट नेम, म्हणजे धिस म्हणजे या क्लास मधलं जो काही नेम नावाचं व्हेरिएबल आहे त्याला व्हॅल्यू असाइन कर. कुठली, ही पॅरामीटर मधून आलेली व्हॅल्यू.
इथे जर तुम्ही पी नेम लिहिलात, इथे सुद्धा काय येणार, पी नेमच येणार, बरोबर. आणि तिथे जर नेम लिहिला तर इथे सुद्धा नेमच येणार. हे नेम सेट करण्यासाठी आणि गेट करण्यासाठी काय, पब्लिक. त्याच्यानंतर मी काय लिहिला होता इथे, डेटा टाईप, जो काही रिटर्न करणार होता. तात्पुरता आपण व्हॉइड लिहूया, पब्लिक व्हॉइड गेट नेम. आणि इथे काय, काहीच पॅरामीटर आपण पाठवणार नाही, आपल्याला काय फक्त त्याचं नावच घ्यायचं आहे, धिस. आता इथे रिटर्न कर काय, तर नेम हे रिटर्न कर. मग आता नेमचा डेटा टाईप काय आहे बघा, नेमचा डेटा टाईप स्ट्रिंग आहे. नेम रिटर्न करणार म्हणजे काय, एक स्ट्रिंग रिटर्न करणार असा त्याचा अर्थ. आता नेम साठी बनवला, त्याचप्रमाणे कॉन्टॅक्ट साठी, ऍड्रेस साठी आपल्याला एवढं सगळं टाईप करायची गरज नाही. आपण काय करणार, सोर्स जनरेट गेटर सेटर्स आणि इथे त्यांना क्लिक करणार. हे सगळे त्याने गेटर सेटर्स आपल्याला त्याने बनवून दिले. हे कशामुळे शक्य झालं, या IDE मुळे. जर आपण हाच जर कोण नोटपॅड मध्ये करत बसलो असतो तर तिथे का आपल्याला सोर्स मध्ये जनरेट गेटर सेटर्स वगैरे मेथड मिळणार का, नाही. कळलं ना. मग हे आपण आता हे मेथड्स बनवले. आता आपण काय करणार, हा क्लास बनवला, क्लास ब्लूप्रिंट बनवला, एंटिटी बनवली. त्या एंटिटी मध्ये काय आहे, क्लास आहे, त्याच्या ऍट्रिब्यूट्स आहेत. ऍट्रिब्यूट्स म्हणजे त्याच्या प्रॉपर्टीज आहेत या 4, रोल नंबर, नेम, कॉन्टॅक्ट नंबर, ऍड्रेस. आणि त्याची ऑपरेशन्स आहेत. ऑपरेशन्स म्हणजेच काय, मेथड्स आहेत, बरोबर. मग आपल्याकडे साचा रेडी आहे, साचा आपण बनवून ठेवला. आता आपल्याला त्यामध्ये माती टाकून मूर्ती काढायची आहे फक्त. मग आता माती म्हणजेच काय, माहिती यामध्ये भरणार आपण या क्लासमध्ये. तर कशी भरणार, आपण या क्लासचं ऑब्जेक्ट बनवणार. आता ऑब्जेक्ट बनवायचं आहे. मग क्लासचं ऑब्जेक्ट कसं बनवलं जातं लक्षात ठेवा. क्लासचं नाव स्टुडंट, ऑब्जेक्टचं नाव आपण आता काय देऊया, अनंत. हे एक ऑब्जेक्टचं नाव दिलं, इक्वल टू क्लासचं नाव. हे काय झालं, त्याचं ऑब्जेक्ट बनलं, ओपन क्लोज ब्रॅकेट. आपण सध्या याला काय पॅरामीटर पास करत नाही, पण इथे काय द्यायचं, आपण नवीन ऑब्जेक्ट बनवतो म्हणून न्यू ऑपरेटर. स्टुडंट अनंत इज इक्वल टू न्यू स्टुडंट बनवलं. त्यानंतर आणखी एक ऑब्जेक्ट बनवतो, स्टुडंट. कोण आहेत बघूया इथे, तुषार सलोनी. तुषार इज इक्वल टू न्यू स्टुडंट. त्यानंतर आणखी एक ऑब्जेक्ट बनवणार, सलोनी इज इक्वल टू न्यू स्टुडंट. मग आता स्टुडंट आहे, स्टुडंट रिटर्न काय करतो, ऑब्जेक्ट. त्याचा डेटा टाईप काय असणार, स्टुडंट. म्हणजे एक प्रकारे क्लासची आणखी एक डेफिनेशन बनली, ती म्हणजे काय, क्लास इज नथिंग बट युजर डिफाईन्ड डेटा टाईप. मगासपर्यंत आपण काय करत होतो इथे बघा, हे लिहायचो ना आपण, इंट a इज इक्वल टू समथिंग, फ्लोट b इज इक्वल टू समथिंग, डबल c इज इक्वल टू समथिंग, कॅर d इज इक्वल टू समथिंग, स्ट्रिंग f इज इक्वल टू समथिंग. तसंच आता आपण इथे केलं ना, डेटा टाईप व्हेरिएबल इज इक्वल टू समथिंग. आता स्टुडंट हा काय झाला, एक युजर डिफाईन्ड डेटा टाईप. म्हणजे आपल्याला क्लासचे किती बघा डेफिनेशन मिळाले, क्लासचे किती डेफिनेशन मिळाले बघा. एक म्हणजे काय, क्लास इज ब्लूप्रिंट ऑफ ऑब्जेक्ट. त्यानंतर काय आणि एक बनणारी, क्लास इज कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट. ही जी डेफिनेशन आहे ती खूप ठिकाणी मिळते. त्यानंतर क्लास इज ब्लूप्रिंट ऑफ ऑब्जेक्ट. आणखी एक काय डेफिनेशन मिळाली, क्लास इज, आता सांगितलं ते, क्लास इज, आता काय ते सांगितलं तुम्हाला, हा, युजर डिफाईन्ड डेटा टाईप. युजर डिफाईन्ड डेटा टाईप इंटिजर, कॅरेक्टर वगैरे जे काय सिस्टीमने डिफाईन करून ठेवलेले आहेत, बरोबर. आता आपण स्वतः डिफाईन केला ना, आपण म्हणजे आता युजरने हा डिफाईन केला डेटा टाईप. मग त्याच्यामध्ये काय काय असलं पाहिजे ते आपण सांगितलं. म्हणजे क्लास हा काय झाला, एक युजर डिफाईन्ड डेटा टाईप. मग आता ही जी मेन मेथड आहे त्यामध्ये मी आता ही 3 ऑब्जेक्ट बनवली, पण ही ऑब्जेक्ट मी कशी रिकामी बनवून ठेवलेली आहे, यामध्ये सध्या काही नाही आहे. मग आता त्याला आपल्याला व्हॅल्यू पास कराव्या लागतील, बरोबर.
मग आता जो अनंत आहे त्याच्यासाठी मी व्हॅल्यू पास करतो ऑब्जेक्ट अनंतचं नाव डॉट. आता इथे मेथड दिसतात बघा, गेट ऍड्रेस, गेट नेम, गेट कॉन्टॅक्ट, सेट कॉन्टॅक्ट, गेट रोल नंबर, सेट रोल नंबर वगैरे. म्हणजे या ज्या इथे आपण डिफाईन करून ठेवल्या त्या ऑटोमॅटिक जनरेट झाल्या त्या. तर मी आता काय करतो, याला रोल नंबर सेट करतो, सेट रोल नंबर मेथड वापरतो. काय तर 1 हा रोल नंबर याला सेट कर. त्यानंतर अनंत डॉट सेट या ऑब्जेक्टचं नाव काय स्टोअर कर, अनंत पडवळ. हे त्याचं काय झालं, नाव झालं. त्यानंतर अनंत डॉट सेट कॉन्टॅक्ट नंबर, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर काय ते कॉन्टॅक्ट नंबर स्टोअर केला. द लिटरल 9999 ऑफ टाइप इंट इज आउट ऑफ रेंज. कॉन्टॅक्ट नंबर साठी आपण इंटिजर घेतला का, सेट कॉन्टॅक्ट हा बरोबर, एक जादा घेतलेला. लॉंगची जी मर्यादा आहे त्याच्या सुद्धा पलीकडे मी गेलेलो म्हणून तिथे दाखवत होता एरर. हा कॉन्टॅक्ट नंबर याचा ठेवला. त्यानंतर अनंत डॉट सेट ऍड्रेस. ऍडपोस्ट वगैरे टाकत बसत नाही, डायरेक्ट टाकतो मालवण. समजा मला तुमचे खरे ऍड्रेस माहिती नाही, तसं तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून टाकतो. मग आता सेम मी असंच मी काय करणार, हा जो तुषार आहे त्याच्यासाठी लिहिणार अनंत डॉट सेट रोल नंबर. सर तुषार डॉट हा सेट, तुषार बरोबर, चुकलं माझं. तुषार डॉट सेट रोल नंबर किती 2. नंतर तुषार डॉट सेट नेम. तुषार तुझं सरनेम काय, राळेकर. हा ही स्ट्रिंग नाही आहे म्हणून आपण डबल कोट देणार नाही. हा इथे कॉन्टॅक्ट स्ट्रिंग असते तिथे आपण डबल कोट देणार. समजा ओरुसला राहतो. त्याच्यानंतर आता तिसरा आहे सलोनी. आता मला ज्या ज्या ठिकाणी तुषार लिहिलंय त्या त्या ठिकाणी मला सलोनी नावाने रिप्लेस करायचं आहे, बरोबर. मग मी काय करणार आहे, ते शॉर्टकट वापरणार. काय, जेवढा पार्ट मला रिप्लेस करायचा आहे तेवढा सिलेक्ट केला मी माऊसने आणि कंट्रोल एफ दाबणार. कंट्रोल एफ म्हणजे काय, फाइंड आणि रिप्लेस येतं. मग कंट्रोल एफ दाबल्यानंतर कंट्रोल प्लस एफ ही की दाबल्यानंतर हा मेन्यू आला. यामध्ये मला काय चेंज करायचं आहे, तर ज्या ठिकाणी तुषार लिहिलंय त्या ठिकाणी काय लिही, सलोनी लिही. मी काय करणार, रिप्लेस ऑल. मग बघा ऑटोमॅटिक काय झालं, ज्या ठिकाणी तुषार होतं त्या ठिकाणी सगळं सलोनी झालं. कळलं, म्हणजे आपला टाइम वाचला. मग इथे मी 3 केला, इथे आम्ही काय केलं होता, सलोनी नाव लिहिलं. सलोनी तुझं सरनेम काय, मापारी. हा मापारी. मी आता हिचा कॉन्टॅक्ट नंबर, ही समजा कुडाळला राहते समजा. आता ही 3 आपण काय बनवली, ऑब्जेक्ट बनवली. आता ही ऑब्जेक्ट बनवली ती आपल्याला आता प्रिंट करून दाखवायची आहे. ही 3 आपण त्याची ऑब्जेक्ट बनवली. म्हणजे हा जो आपण साचा बनवला होता त्या साच्यामध्ये आपण काही माहिती भरली. साच्यामध्ये आपण माती भरतो तशी या एंटिटी रूपी साच्यामध्ये आपण काय भरलं, माहिती रूपी माती भरली. मग आता ही 3 वेगवेगळे मूर्ती प्रकट झाले. मग हे आता आपल्याला शो करायचं आहे. मग त्याच्यासाठी मी काय बनवतो, एक शो मेथड बनवतो, पब्लिक शो. पब्लिक शो. मग यामध्ये मी काय करणार, डिस्प्ले करणार त्याची माहिती आहे ती, त्या स्टुडंटची माहिती. मग ती कशी, तर इथे डिस्प्ले करणार म्हणजे काही मी रिटर्न करणार नाही, फक्त डिस्प्ले कन्सोलवर प्रिंट करायचं आहे म्हणून इथे मी व्हाईट हा रिटर्न टाईप वापरतो. आणि इथे मी काय करतो, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन, कन्सोलवरती प्रिंट करायचं आहे ना म्हणून सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन. याच्यामध्ये मी काय लिहिणार, रोल नंबर काय, मग अशाप्रमाणे आम्ही आता कॉन्टॅक्ट करत जातो तुम्हाला सांगितलेलं तसं.
रोल नंबर, त्याच्यानंतर नेम, रोल नंबर नंतर नेम, नेम इथे आपण काय लिहूया, एक कोलन घेऊया, म्हणजे त्या कोलनच्या नंतर ते व्हॅल्यू दिसेल तिची. त्यानंतर कॉन्टॅक्ट, नंतर ऍड्रेस. मग ही जे रोल नंबर, नेम, कॉन्टॅक्ट, ऍड्रेस वगैरे प्लस चिन्हाच्या मध्ये लिहिलं आहे ते सेम असंच असलं पाहिजे हा, कॅपिटल स्मॉल बघून, नाहीतर ते गोंधळ होणार. केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे. तर ही काही शो मेथड आहे, ती काय करणार, शो मेथड कॉल करणार तेव्हा हे प्रिंट होणार याचा ऑब्जेक्ट. जर हा प्रोग्राम मी असाच रन केला शो मेथड न वापरता तर काय होणार आहे, ते कन्सोलला काहीच होणार नाही, कन्सोलला काही झालं नाही. आता मी काय करणार, शो मेथड मी कॉल करतो. इथे काय करतो, ऑब्जेक्ट घेतो अनंत डॉट शो, त्याच्यानंतर अनंत डॉट शो करतो आणि आता मी काय करतो, रन करतो. हे बघा, रोल नंबर 1, नेम अनंत पडवळ, कॉन्टॅक्ट 9999, ऍड्रेस मालवण. आता रोल नंबर 1 नंतर हा कॉमा आलाय ना, त्याच्या पुढे का आला नाही, कारण त्याच्यानंतर मी इथे कॉमाच दिला नाही. इथे एक कॉमा दिला, कॉन्टॅक्ट झाल्यानंतर एक कॉमा दिला, आणि जर पुन्हा आता रन केला, हे बघा कळलंय. आता इथे नेमच्या इथे कोलन आला, रोल नंबरच्या इथे कोलन आला, बाकीच्यांकडे कॉन्टॅक्ट आणि ऍड्रेसच्या तिथे कोलन आला नाही. का आला नाही, कारण मी इथे दिला नाही. म्हणजे आपल्या कोडिंग मध्ये मिस्टेक्स होऊ शकतात, त्याच्यामुळे कोडिंग करताना पूर्ण आपलं अटेन्शन तिथे, लक्ष तिथे असलं पाहिजे. आता व्यवस्थित आलं ना. मग आता मी काय करतो, अनंत डॉट शो, त्याच्या खाली काय करतो, सोलोनी डॉट शो करतो. आता बघा इथे डायरेक्ट चिकटून आलंय रोल नंबर, बरोबर. मग आपण काय करणार, याच्या पुढे मगाशी जसं तो आपला, आपण तो काय त्याचं नाव होतं, /n ची आयडिया दिली होती, तो /n वापरा म्हणून सांगितलेला, तो तेजस ओटवणेकर वाटतोय. तर त्याने सांगितल्याप्रमाणे आपण इथे काय लावू शकतो, /n. /n म्हणजे काय, एवढे टाईप करून झाल्यानंतर तो नेक्स्ट लाईनला जाणार. आता जर मी हा प्रोग्राम रन केला, हे बघा नेक्स्ट लाईनला गेला, बरोबर. त्यानंतर मी आता काय केलं, त्याच्यानंतर पुढे आता कोणतं, तुषार डॉट शो, आता मी रन करतो, तिघांची माहिती आली. मग तुम्ही म्हणत असाल हे टाईप करणं मला जरा कठीण वाटतंय, कॉम्प्लेक्स वाटतंय, तर तुम्ही काय करू शकता, इथे याची सुद्धा सोय केलेली आहे. सोर्स मध्ये जायचं आणि टू स्ट्रिंग नावाची मेथड आहे, हे आपल्याला पाहिजे असलेली फील्ड सिलेक्ट करायची, जनरेट बटनवर क्लिक करायचं, मग अशी तो एक स्ट्रिंग स्वतःहून बनवून देतो. कळलं, ज्याला आपण टू स्ट्रिंग नाव दिलेलं. मग इथे तुम्ही टू स्ट्रिंग वापरू शकता, किंवा याचं तुम्ही नाव बदलू शकता. इथे समजा मी शो लिहिलं तरी चालेल, काय स्ट्रिंग रिटर्न करते, बरोबर. मग आपण याला मॉडिफाय करू शकतो, मग सारखं इथे वाईड केलं, आणि हे सगळं आपण कशामध्ये टाकणार, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलन मध्ये, इथून पर्यंत इथे संपेपर्यंत. आता जर मी हा प्रोग्राम रन केला, आता जर मी हा प्रोग्राम रन केला, हे बघा आले ना. हा एक प्रकार आहे अनंत डॉट शो. आता आपण जी रेग्युलर मेथड ती देते स्वतःहून, त्याप्रमाणे करायला जाऊया. सोर्स मध्ये गेलो, टू स्ट्रिंग जनरेट केली, यांना सिलेक्ट करून या फील्ड्सना. मग ही काय करते, प्रिंट करत नाही, तर काय रिटर्न करते, एक स्ट्रिंग रिटर्न करते, जी आपल्याला मॅन्युअली प्रिंट करायची आहे. आता ही आहे तशी मेथड घेऊया, ही टू स्ट्रिंग, ठीक आहे. याचं नाव कॉपी केलं आणि इथे मी पेस्ट करणार, टू स्ट्रिंग आणि टू स्ट्रिंग. मग ही मेथड आहे ती काहीतरी रिटर्न करते ना, रिटर्न करते, ते आपल्याला खाली आता कन्सोलला प्रिंट करायचं आहे. इथे मी आता काय करणार, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलन, आणि त्याच्या आतमध्ये अनंत डॉट टू स्ट्रिंग लिहिणार.
आता हे आहे ते सेम यांच्यासाठी सुद्धा इथे त्याचं ब्रॅकेट क्लोज होणार. आता इथे दोन दोन क्लोज ब्रॅकेट का आली? एक म्हणजे इथलं ब्रॅकेट टू स्ट्रिंगचं आणि दुसरं आहे ते कुठलं? इथून सुरू व्हायलंय अनंतच्या अगोदर प्रिंट यांच्या नंतर ते इथे संपलं. हा जरी प्रोग्राम रन केला तरी आउटपुट काय येणार? सेमच येणार. कळलं? म्हणजे ही मेथड सुद्धा ते रेडीमेड आपल्याला क्रिएट करून देतं, जसं गेटर सेटर मेथड क्रिएट करून देतं त्याप्रमाणे. आता तुमच्या लक्षात आलं असेल ही मेथड झाली. मेथड म्हणजे काय? फंक्शन. हे फंक्शन झालं. फंक्शन आपण कसं कॉल करतो? ऑब्जेक्ट डॉट फंक्शन. ऑब्जेक्ट डॉट फंक्शन. स्टुडंट रोल नंबर, नेम, कॉन्टॅक्ट नंबर, ऍड्रेस, रोल नंबर, समजलं ना? याला काय म्हणतात? क्लास किंवा एंटिटी. तुमच्या सिलेबसचा पॉइंट आहे बघा, ते गेला तो सिलेबस. ऑब्जेक्ट आणि क्लास ही कन्सेप्ट. हा काय झाला? क्लास झाला, ज्याला एंटिटी सुद्धा म्हणतात. त्याची डेफिनेशन काय आहे? क्लास इज अ युजर डिफाइन्ड डेटा टाइप. ही एक डेफिनेशन झाली. इट इज अ कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स, म्हणजे स्टुडंट यांचं कलेक्शन आहे की नाही? अनंत, सलोनी, तुषार यांचं कलेक्शन आहे की नाही? आहे, म्हणजे तो कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स. आणि तिसरी एक डेफिनेशन सांगितली ती म्हणजे काय सांगितली होती ती? कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स, ब्ल्यूप्रिंट ऑफ ऑब्जेक्ट. ब्ल्यूप्रिंट ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे साचा त्याचा, आणि युजर डिफाइन्ड डेटा टाइप. हे तीन महत्वाच्या डेफिनेशन झाल्या. त्याचप्रमाणे आता ऑब्जेक्टच्या डेफिनेशन. ऑब्जेक्टच्या डेफिनेशन काय म्हणजे काय? ऑब्जेक्ट इज अन इन्स्टन्स ऑफ क्लास. ऑब्जेक्ट आहे तो क्लासचा एक इन्स्टन्स आहे, म्हणजे अनंत हा एक त्याचा काय झाला? इन्स्टन्स झाला. सलोनी हा एक त्याचा काय झाला? इन्स्टन्स झाला. तुषार हा एक त्याचा काय झाला? इन्स्टन्स झाला त्या क्लासचा. ऑब्जेक्ट इज अन इन्स्टन्स ऑफ अ क्लास. ही सगळ्यात पॉप्युलर डेफिनेशन आहे. इंटरव्ह्यू मध्ये विचारलं तर ही सांगितली जाते. ऑब्जेक्ट इज अन इन्स्टन्स ऑफ अ क्लास. तर आता हे स्टुडंट क्लाससाठी झालं. आता आपल्याकडे काही 14 मिनिटं राहिलेली आहेत लेक्चर संपण्यासाठी. मग आपण त्यामध्ये काय करूया? हे एन्कॅप्सुलेशन वगैरे पॉईंट आहेत सिलेबसचे, ते पुढल्या लेक्चरला बघूया. आता आपण काय करूया? बुकचं सेम असंच करूया, जसं आपण स्टुडंटसाठी बनवलं तसंच करूया. आता तुम्ही सांगत जा काय काय करायचं ते, त्या पद्धतीने मी करत जातो. आता बुकसाठी काय काय येणार ऍट्रिब्यूट? त्याच्यासाठी कॉलम काय येणार? बुकचं एक काहीतरी नाव येणार, बरोबर? स्ट्रिंग नेम. त्यानंतर काय येणार? ऑथरचं नाव येणार, ऑथर. काय देऊ शकतो आपण? त्याची प्राइस फ्लोटिंग नंबर मध्ये असते, किंवा तुम्ही डबल सुद्धा वापरू शकता किंवा इंटिजर वापरू शकता. प्राइस. मग आता या तिघांसाठी मी काय करणार? गेटर सेटर मेथड बनवणार. गेटर सेटर मेथड तिघांसाठी 1 2 3 जनरेट. गेटर सेटर मेथड बनवले. त्यानंतर मी काय करणार? इथे आता टू स्ट्रिंग वाली मेथड बनवणार मागाशाप्रमाणे. टू स्ट्रिंग किती पटापट होतंय बघा जावा मधून हे क्रिएट. हा आयडी आहे तो कशासाठी उपयोगी पडतो समजला ना? ऑटोमॅटिक आपल्याला असा कोड बनवून देत होतो. त्यानंतर ही मेथड बनवली, व्हेरिएबल बनवले, गेटर सेटर मेथड बनवले. आता मी काय करणार? पब्लिक स्टॅटिक व्हाईड मेन मेथड बनवणार. ऑटोमॅटिक आली का आली? मी काय केलं फक्त बघा, इथे मेन शब्द टाईप केला, कंट्रोल दाबून स्पेस दाबला की त्यांनी सजेशन दिले मेन नावाशी काय काय संबंधित आहे, यामध्ये कोणती मदत करू शकतो असं तुम्हाला विचारतोय. तुम्ही सांगतो का मेन मेथड मला दे, नाहीतर डबल क्लिक तरी करायचं किंवा एंटर तरी दाबायचं. मग त्याने ऑटोमॅटिक ही मेन मेथड क्रिएट करून दिली. कर्ली ब्रॅकेट हे इथे ठेवलं तरी चालेल, खाली घेतलं तरी चालेल. तुमच्या लक्षात येण्यासाठी मी ही खाली लावतो, म्हणजे कुठे ओपन होतंय कुठे क्लोज होतंय ते तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, मग होती तशी लावून ठेवतो, तुम्ही समजून घ्या. तर त्यानंतर पब्लिक स्टॅटिक व्हाईड मेन मेथड. आता या मेन मेथड मध्ये मी आता काय करणार? याची ऑब्जेक्ट बनवणार बुकची. बुक पहिले एक बुक बनवतो, जावा नावाचं बुक बनवतो. जावाचं बुक इज इक्वल टू न्यू बुक. त्यानंतर दुसरं एक बुक बनवतो, PHP साठी बुक बनवतो, न्यू बुक. त्यानंतर तिसरं एक बुक बनवतो सी लँग्वेज साठी बनवूया, पायथॉन साठी बनवूया, न्यू बुक. मग आता यांना मी व्हॅल्यू असाइन करणार. मग अशी मी इथून व्हॅल्यू असाइन करायची, इथेच करायला पाहिजे असं नाही, खालून जरी व्हॅल्यू असाइन केली तरी चालेल. जावा डॉट सेट नेम. मग इथे काय?
इंट्रोडक्शन टू कोर जावा अँड ऍडव्हान्स जावा, हे समजा काय बुकचं नाव आहे, हे याला सेट केलं. त्याचा आता ऑथर जावा डॉट सेट ऑथर, तर समजा हे अनंत पडवळने लिहिलं तर त्याचा ऑथर पण झाला अनंत पडवळ. आता त्याची प्राइस जावा डॉट सेट प्राइस, याची प्राइस 500 रुपये समजा. हे जावासाठी झालं बरोबर. मग असंच सेम आता आपण काय करणार PHP साठी आणि पायथॉन साठी. मग अशाप्रमाणे मी काय करणार, इथे रिप्लेस मारणार, कंट्रोल F रिप्लेस करण्यासाठी. काय कर, जिथे जिथे जावा लिहिलंय तिथे तिथे PHP लिहि, रिप्लेस ऑल. बघा इंट्रोडक्शन टू PHP इतकंच लिहूया. इथे ऑथर याचा कोण, त्याचं नाव आहे ते तुषार पेरळेकर. आणि त्याच्यानंतर तिसरं याच्या पुस्तकाची प्राइस किती समजा 400 आहे. आणि तिसरं पुस्तक इथे सुद्धा मी काय करतो रिप्लेस करतो का, जावा ज्या ठिकाणी नाव आहे त्या ठिकाणी काय लिहि पायथॉन कर, रिप्लेस. मग इंट्रोडक्शन टू पायथॉन अँड ऍडव्हान्स पायथॉन. मग हे कोणी लिहिलं तर मगाशी ती कोण होती, ती सलोनी, सरनेम MAPARI. आमच्या पुस्तकाची प्राइस किती समजा 300. मी आता काही टाकले हा, तुम्ही समजून घेऊ नका, माझ्या पुस्तकाला कमी प्राइस दिली आणि राग मानू नका. तर हे एक्झाम्पल तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून. मग ही काय झाली, इथे आपण ही पुस्तकाची ऑब्जेक्ट क्रिएट केली. मग आता काय करणार आपण, जर डायरेक्टली हा प्रोग्राम रन केला तर काहीच होणार नाही, कारण का आपण अजून त्याची जी टू स्ट्रिंग मेथड आहे ती अजून वापरली नाही, ही टू स्ट्रिंग मेथड. मग आपण काय करणार, मगाच्या सारखं करणार का, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन यामध्ये काय करणार, ऑब्जेक्ट कुठलं, बुकचं ऑब्जेक्ट जावा डॉट टू स्ट्रिंग मेथड वापरली. असंच सेम कोणाला करणार PHP आणि पायथॉनला. आता मी हे रन करतो. हे बघा बुक हा क्लास झाला आणि त्याची नेम नावाच्या ऍट्रिब्यूट मध्ये इंट्रोडक्शन टू कोर जावा अँड ऍडव्हान्स जावा ही व्हॅल्यू स्टोअर झाली. ऑथर नावाच्या ऍट्रिब्यूट मध्ये अनंत पडवळ हे नाव स्टोअर झालं. प्राइस नावाच्या प्रॉपर्टी किंवा ऍट्रिब्यूट मध्ये 500 व्हॅल्यू स्टोअर झाली. त्याचप्रमाणे दुसरं बुक त्याचं नाव आहे इंट्रोडक्शन टू PHP, ऑथर कोण आहे तुषार तळेकर आणि प्राइस किती आहे 400. तिसरं बुक इंट्रोडक्शन टू पायथॉन अँड ऍडव्हान्स पायथॉन, लिहिलं कोणी सलोनी मपारी आणि प्राइस 300 रुपये. तर हे आपण काय बनवलं, हा काय झाला क्लास ज्याला एंटिटी म्हणतात, हे काय झाले त्याचे प्रॉपर्टीज ज्यांना एट्रिब्यूट्स म्हणतात, हे सगळे काय झाले त्याचे मेथड्स ज्यांना काय म्हणतात फंक्शन म्हणतात. मग इथे ओव्हरराईड का आलं हे आपण पुढे बघणार आहोत. आता जर सांगितलं तर उगाच तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता, ते नंतर सांगणार वेळ येणार तेव्हा. आणि ही एक काय झाली, एक मेथड झाली, पण त्याला काय आपण स्टॅटिक कीवर्ड लावला. स्टॅटिक कीवर्ड मुळे काय झालं, विदाऊट या क्लासचा ऑब्जेक्ट बनवण्याशिवाय आपण ती मेथड कॉल करू शकलो. मग इथे बघा ही सुद्धा एक मेथड आहे ना, आणि याचा आपल्याला ऑब्जेक्ट बनवावं लागलं टू स्ट्रिंग. त्या क्लासचं जेव्हा ऑब्जेक्ट बनवलं जावा PHP किंवा पायथॉन, तेव्हा आपण टू स्ट्रिंग ही मेथड कॉल करू शकलो, नाहीतर करू शकलो नसतो. पण ही मेन मेथड आहे, तिचं ऑब्जेक्ट न बनवता ऑटोमॅटिकली कॉल झाली का, कारण इथे स्टॅटिक हा कीवर्ड आहे. मेन नावाची मेथड सुरुवातीला कंपायलर चेक करतो मेन नावाची मेथड आहे का, ती स्टॅटिक आहे का, तर ती एक्झिक्यूट होते. इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन विचारला जातो, मेन मेथड ही नेहमी स्टॅटिक का असते, तर काय सांगायचं, स्टॅटिक कीवर्ड आपण ज्या मेंबरला लावतो, भले तो क्लास असेल, सॉरी ज्या मेंबरला लावतो तो क्लासचा इन्स्टन्स क्रिएट केल्याशिवाय, म्हणजे त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केल्याशिवाय आपण ऍक्सेस करू शकतो. मेन मेथड आहे की त्यासाठी स्टॅटिक असते. म्हणून बघा इथे ऑब्जेक्ट क्रिएट केल्याशिवाय ही मेन मेथड आहे ती काय झाली, एक्झिक्यूट झाली बरोबर. पण ही जी मेथड आहे तिथे स्टॅटिक लिहिलेलं नाहीये, म्हणून तिचं आपल्याला पहिलं काय झालं,
क्लासचं ऑब्जेक्ट बनवावं लागलं, म्हणजे बुक या क्लासचं ऑब्जेक्ट बनवलं, जावा, PHP किंवा पायथॉन, आणि मग त्या ऑब्जेक्ट थ्रू ऑब्जेक्ट डॉट मेथडचं नाव अशी आपण ती कॉल केली. मग स्टॅटिक आहे ते सुद्धा आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. प्रत्येक कीवर्ड वरती आपण काही ना काही प्रॅक्टिकल करणार आहोत समजण्यासाठी. मग यावरून तुमच्या आता लक्षात आलं असेल की क्लास म्हणजे काय, मेथड्स म्हणजे काय, आणि प्रॉपर्टीज म्हणजे ऍट्रिब्यूट्स म्हणजे काय. आता आपण एक शॉर्टकट बघणार आहोत, त्याला म्हणतात कन्स्ट्रक्टर. आता किती आपल्याजवळ 7 मिनिटं राहिलेली आहेत. 7 मिनिटांमध्ये कन्स्ट्रक्टर म्हणजे काय ते दाखवणार. हा सुद्धा इंटरव्ह्यू मध्ये महत्वाचा क्वेश्चन विचारला जातो. कन्स्ट्रक्टर म्हणजे काय? कन्स्ट्रक्टर इज अ फंक्शन, म्हणजे ही मेन मेथड आहे, टू स्ट्रिंग आहे. असंच एक कन्स्ट्रक्टर म्हणजे काय असतो, फंक्शन असतो, जो काय करतो. Constructor is a function which is instantiated when a class is created. Sorry, which is called, that function is called when class is instantiated. जेव्हा आपल्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवला जातो, म्हणजे जेव्हा आपल्या क्लासचा इन्स्टन्स बनतो, त्यावेळेला ते फंक्शन ऑटोमॅटिकली कॉल होतं. त्या फंक्शनला काय म्हणतात, कन्स्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टरची डेफिनेशन काय सांगितली? कन्स्ट्रक्टर इज नथिंग बट अ फंक्शन किंवा मेथड विच इज कॉल्ड म्हणजेच काय, इन्वोक सुद्धा शब्द वापरला जातो. A function or method which is called when class is instantiated. म्हणजेच काय, instantiated म्हणजेच काय, when object of class is created. म्हणजे जेव्हा आपण क्लासचा ऑब्जेक्ट बनवतो तेव्हा काय म्हटलं, आता क्लास बाबा इन्स्टन्शिएट झाला, म्हणजे क्लासचा एक इन्स्टन्स बनला. मग असं जेव्हा क्लासचा जेव्हा इन्स्टन्स बनतो, जेव्हा क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केलं जातं, जेव्हा जे फंक्शन कॉल होतं त्याला काय म्हणतात, कन्स्ट्रक्टर. आता कन्स्ट्रक्टर सुद्धा एक काय झालं, फंक्शन झालं. हे एक प्रॉपर्टी झाली. दुसरी गोष्ट म्हणजे कन्स्ट्रक्टर कडे काय, ही एक गोष्ट झाली हा लक्षात ठेवण्यासारखी. दुसरी गोष्ट म्हणजे काय, कन्स्ट्रक्टर असतो, त्याचं नेम असतं, म्हणजे त्या फंक्शनचं नाव, नेम इज अ सेम ॲज क्लास नेम. क्लासचं जसं नेम असतं सेम टू सेम, कॅपिटल स्मॉल सगळं बघून बघायचं आपण, सेम तसंच असणार. आणि तिसरी महत्वाची गोष्ट काय, कन्स्ट्रक्टरची, त्याला रिटर्न टाईप नसतो त्या फंक्शनला. हॅव नो एनी रिटर्न टाईप, नॉट इवन वाईड सुद्धा नसतं त्याच्याकडे रिटर्न टाईप. हे 3 महत्वाचे पॉईंट आहेत. इंटरव्ह्यू मध्ये विचारलं तर सांगायचे, कन्स्ट्रक्टर बद्दल काय विचारलं तर. कन्स्ट्रक्टर म्हणजे काय विचारलं तर काय सांगायचं, कन्स्ट्रक्टर इज अ फंक्शन विच इज कॉल्ड व्हेन क्लास इज इन्स्टन्शिएटेड, म्हणजेच काय, क्लासचा ऑब्जेक्ट बनतो तेव्हा तो कॉल होतो ऑटोमॅटिकली. त्यानंतर कन्स्ट्रक्टरचं नाव सेम एज अ क्लास नेम प्रमाणे असतं, आणि कन्स्ट्रक्टरचा कोणताही डेटा टाईप नसतो, व्हॉइड सुद्धा डेटा टाईप नसतो. मग इथे आपण तसा क्रिएट करूया. आता स्टुडंटसाठी इथे बनवूया, स्टुडंट पॅरामीटर याला बघा, पब्लिक वगैरे मी देऊ शकतो, पब्लिक, पण इथे मी काही व्हॉइड वगैरे देऊ शकत नाही, कारण त्याच्याकडे व्हॉइड सुद्धा नसतो, काहीच डेटा टाईप नसतो. त्याचं नेम आहे ते सेम ॲज असे काय असतं, क्लास नेम सारखं सेम नेम आहे, बरोबर. आता याच्यात जर मी काहीतरी टाईप केलं, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएल्न, त्याच्यात मी टाईप काय करतो, ऑब्जेक्ट इज क्रिएटेड, ही लाईन टाईप करतो, बरोबर. आणि मी आता काय करतो, हा संपूर्ण क्लास आहे तो रन करतो. रन केला, मग इथे बघा, ऑब्जेक्ट इज क्रिएटेड 3 वेळा प्रिंट झालं. कारण काय, आपण इथे 3 वेळा ऑब्जेक्ट बनवलं, कळलं. आणि 3 वेळा ऑब्जेक्ट बनवलं, मग प्रत्येक वेळा ऑब्जेक्ट बनवलं तेव्हा काय झाला, त्याचा कन्स्ट्रक्टर कॉल झाला. कारण काय सांगितलं, कन्स्ट्रक्टर इज अ फंक्शन विच इज कॉल्ड when class is instantiated, or constructor is a function which is called when object of a class is created. अनंत, तुषार, सलोनी ही ऑब्जेक्ट बनवली स्टुडंट या क्लासची, त्यावेळेला हे जे फंक्शन आहे ते ऑटोमॅटिकली कॉल झालं तेव्हा त्याला इन्वोक झालं असं सुद्धा म्हणतात. मग हे काय झालं, एक कन्स्ट्रक्टर झाला. समजा हे आता बघा, आधी ऑब्जेक्ट इज क्रिएटेड 3 वेळा प्रिंट झालं, मग ही ऑब्जेक्ट प्रिंट झाली. कारण ऑब्जेक्ट प्रिंट होण्याचं स्टेटमेंट आपण खाली लिहिलं आहे ना शेवटी, तीच जर मी कुठे लिहिली, समजा प्रत्येक ऑब्जेक्ट क्रिएट झाल्यानंतर समजा ही स्टेटमेंट मी लिहिली, इथे लिहिलं, इथे लिहिलं, या इथे, हा इथे लिहिलं. आता जर
हा प्रोग्राम रन केला, सॉरी इथे काय येणार, इथे तुषार येणार, सलोनी येणार. आता जर मी हा कोड आहे तो रन केला तर काय आलं बघा, ऑब्जेक्ट इज क्रिएटेड. पहिल्याचं जेव्हा आपण ऑब्जेक्ट बनवलं, कशामध्ये मी आहे, मेन मेथड मध्ये. ऑब्जेक्ट इज क्रिएटेड आणि त्यानंतर हे प्रिंट झालं, म्हणजे ही लाईन एक्झिक्यूट झाली. म्हणजे हे ऑब्जेक्ट जेव्हा एवढं बनवलं इज इक्वल टू न्यू स्टुडंट, तेव्हा ही लाईन प्रिंट झाली. ऑब्जेक्ट इज क्रिएटेड कारण हा कन्स्ट्रक्टर आहे. ही कुठून प्रिंट झाली, ते इथून प्रिंट झाली कारण हा कन्स्ट्रक्टर आहे. कन्स्ट्रक्टर कसा ओळखायचा, तर त्याचं नाव आहे ते सेम ॲज अ क्लास नेम असणार, त्याला कोणताही इथे रिटर्न टाइप नसणार, व्हॉइड सुद्धा नसणार. कळलं? आणि जेव्हा आपण ऑब्जेक्ट क्रिएट करणार तेव्हा ते एक्झिक्यूट होणार, त्यामधली जे काही आपण लिहिणार ते एक्झिक्यूट होणार, त्या लाईन्स एक्झिक्यूट होणार. मग ही जी लाईन एक्झिक्यूट झाली, ऑब्जेक्ट इज क्रिएटेड, हे कन्सोल वरती प्रिंट केलं. त्यानंतर आपण दुसरा ऑब्जेक्ट बनवलं, नंतर हे तुषारचं बनवलं ऑब्जेक्ट. मग त्यावेळेला जेव्हा हे ऑब्जेक्ट बनलं तेव्हा ऑब्जेक्ट इज क्रिएटेड प्रिंट झालं. त्याच्यानंतर सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलएन, ही लाईन प्रिंट झाली. त्याच्यानंतर तिसरं ऑब्जेक्ट बनवलं सलोनीसाठी, तिथे ऑब्जेक्ट इज क्रिएटेड प्रिंट झालं आणि तिसरी लाईन प्रिंट झाली. आता तुम्हाला एक सोपी गंमत दाखवतो. इथे मी आता काय करणार आहे, एवढं सगळं भागी खोडून टाकणार आहे. एका लाईन मध्ये कसं काम करायचं ते दाखवतो. एवढा पार्ट खोडून टाकला, एवढा पार्ट खोडून टाकला. मग आता आपण आतापर्यंत मॅन्युअली देत होतो रोल नंबर वगैरे, ते जर आपण इथून दिले तर एक, नंतर पडवळ, त्याच्यानंतर तिथे त्याचा कॉन्टॅक्ट नंबर 999, त्यानंतर इथे ऍड्रेस, या पद्धतीने जर आपण दिले तर काय होईल बघा, शॉर्टकट वे. मग याच्यासाठी कन्स्ट्रक्टर हा काय झाला, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. जोपर्यंत त्याला पॅरामीटर नव्हते त्यावेळी त्याला नॉन पॅरामीटराइज म्हणतात आणि याला काय म्हणतात, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. मग इथे मी व्हॅल्यू चेंज करतो, इथे 2 3 आता इथे बघा, पहिला रोल नंबर, नेम, इथे हा कॉन्टॅक्ट नंबर आणि हा ऍड्रेस. मग यासाठी आपण वरती कन्स्ट्रक्टर बनवूया. मग इथे मी काय करतो, हे काढून टाकतो. इथे मी काय करणार, पहिला रोल नंबर बरोबर, त्याच्यानंतर दुसरा पॅरामीटर काय घेणार, नेम साठी घेणार. मग इथे काय करतो, स्ट्रिंग नेम. तिसरा पॅरामीटर कशासाठी घेणार, कॉन्टॅक्ट नंबर, तो कसा आहे, लॉंग डेटा टाईपचा, लॉंग कॉन्टॅक्ट नंबर. आणि चौथा पॅरामीटर काय येणार, ऍड्रेस साठी, म्हणून इथे काय करणार, स्ट्रिंग ऍड्रेस. झालं की आतमध्ये आता मी काय करणार, जसं मी सेट केलंय दिस डॉट रोल नंबर, इथे लिहिणार दिस डॉट रोल नंबर, वरून आलेला रोल नंबर सेट कर. त्याच्यानंतर सेटर मेथडने आपण करायचो ना, तेच मी इथे घेतोय, बाकी काही नाही. दिस डॉट नेम, त्याच्यानंतर हा दिस डॉट कॉन्टॅक्ट, ही लाईन कॉपी केली, इथे पेस्ट केली आणि दिस डॉट ऍड्रेस, ही सुद्धा लाईन इथे काय केली, पेस्ट केली, दिस डॉट ऍड्रेस. म्हणजेच काय, याचा अर्थ काय, दिस डॉट रोल नंबर नेम कॉन्टॅक्ट ऍड्रेस, म्हणजे हे यांना कोणती व्हॅल्यू सेट करा, तर इथून पॅरामीटर मधून जी काही व्हॅल्यू आलेली आहे ती सेट करा. कळलं? एवढं केलं मी बरोबर. इथलं मी कॉपी पेस्ट करण्याऐवजी मी काय केलंय, कट झालं चुकून, असं होतं ते. तर एवढं झालं. मग मी आता काय करणार, रन करणार. रन केल्यानंतर मला सेम रिझल्ट मिळाला. इथे आपण सेट करत बसलो का मगाशी सारखं, सेट रोल नंबर, अनंत डॉट सेट रोल नंबर, सेट रोल नंबर, नंतर काय ते सेट कॉन्टॅक्ट, सेट ऍड्रेस, सेट नेम, हे करत बसलो का, एका लाईन मध्ये काम झालं ना. मगाशी कितीतरी लाईन होत्या, जसं बुक मध्ये बघा, इथे आपण सेट करत बसलेलो, ऑथर नेम, प्राइस, मॅन्युअली सेट करत बसलेलो. पण कन्स्ट्रक्टर मुळे आपण काय केलं, डायरेक्टली केलं. मग आता कन्स्ट्रक्टर एवढा टाईप करायला तुम्हाला समजा आळस भरलाय, मला एवढं टाईप करायचं नाही, त्याची सुद्धा इथे आयडीईने सेव्ह करून ठेवलेली आहे. काय, इथे जनरेट वरती जायचं, सोर्स, आणि इथे काय, जनरेट कन्स्ट्रक्टर, आणि इथे कोणकोणत्या फील्डसाठी कन्स्ट्रक्टर पाहिजे ती फील्ड सिलेक्ट केली, जनरेट मारला की ऑटोमॅटिक हा कन्स्ट्रक्टर तुमचा बनला. कळलं?
हा सुपर कीवर्ड असला काय नसला काय आपला प्रोग्राम काम करणार, पण तो कशासाठी आहे तर तुम्हाला नंतर सांगेन, हे पुढे आहे तुमच्या सिलेबसला. आपला उद्देश काय सध्या सुपर नंतर बघूया, सिलेबसला पुढे येईल तेव्हा. मग यामुळे काय ऑटोमॅटिक कन्स्ट्रक्टर आपल्याला मिळाला, कळलं? मग त्याचप्रमाणे तुम्ही बुकला सुद्धा बनवू शकता ना कन्स्ट्रक्टर. काय करणार, इथे येणार सोर्स आणि जनरेट कन्स्ट्रक्टर युजिंग फील्ड्स, यांना सिलेक्ट केलं आणि मी आता काय करणार आहे ते जनरेट बटनवर क्लिक केलं. मग बुकसाठी हा कन्स्ट्रक्टर बनला ऑटोमॅटिकली, बरोबर. नेम, ऑथर आणि प्राइस हे 3 पॅरामीटर आपल्याला पास केले पाहिजे. सुपरची सध्या आपल्याला गरज नाही. मग इथे मी काय करणार, बुक, इथे मी काय पहिलं हे नेम पास करतो, कारण आपण इथे काय पास केलंय बघा, नेम, दुसरा ऑथर आणि तिसऱ्या नंबरला प्राइस पास करायचे आहे. म्हणजे पहिलं मी इथे काय करतो, नेम पास करतो याला, हे झालं. त्याच्यानंतर ऑथरचं नाव पास करतो, त्यानंतर काय करतो, प्राइस पास करतो. पहिलं झालं. त्याच्यानंतर हे दुसरं, इंट्रोडक्शन टू PHP, नेम पास केलं. त्यानंतर इथे बुकचं नाव, त्याच्यानंतर ऑथरचं नाव, त्याच्यानंतर त्याची किंमत, आणि आता शेवटचं काय, इंट्रोडक्शन टू पायथॉन, त्याचा ऑथर कोण, स्लोनी. आणि त्याची प्राइस 300. ठीक आहे. मग आता मला एवढं सगळा कोड मला आता टाईप करायची गरज नाही, हा सगळा मी काढून टाकतो, याची आता मला गरज नाही. त्याचं काम कोणी केलं, कन्स्ट्रक्टरने केलेलं आहे. म्हणून मी आता काय करतो, रन करतो प्रोग्राम. बघा झालं की नाही प्रिंट, हे बघा आलं ना आउटपुट. म्हणजेच कन्स्ट्रक्टरने आपली काय केली, मदत केली. एवढा कोड होता तो वाचवला कन्स्ट्रक्टरने, कळलं ना. म्हणजे कन्स्ट्रक्टर इज अ फंक्शन, डेफिनेशन काय सांगितली, कन्स्ट्रक्टर इज नथिंग बट अ फंक्शन विच हॅज अ सेम नेम एज दॅट ऑफ क्लास नेम. म्हणजे ती मेथड असणार, फंक्शन असणार, त्याचं नेम सेम एज अ क्लास नेम असणार. विच हॅज अ नो एनी रिटर्न टाईप, इथे व्हॉइड वगैरे काही नसणार, त्याला काही रिटर्न टाईप नसणार. दुसरी पॉइंट. आणि तिसरा पॉइंट काय, नेम इज द सेम एज अ क्लास नेम, have no any return type. आणि तिसरा पॉइंट काय, विच इज इन्वोक और कॉल्ड व्हेन युअर क्लास इज इन्स्टन्शिएटेड. म्हणजे तुमच्या क्लासचा जेव्हा ऑब्जेक्ट बनेल तेव्हा हा कन्स्ट्रक्टर कॉल केला जातो. म्हणजे इथे बघा, ते या क्लासचं ऑब्जेक्ट बनलं, बुक जावा इज इक्वल टू न्यू बुक, इथे तो इन्स्टन्शिएट झाला, ऑब्जेक्ट बनलं ना, त्यावेळी हा कन्स्ट्रक्टर कॉल झाला. म्हणजे इथून जे आपण पॅरामीटर पाठवले होते, पहिला पॅरामीटर इंट्रोडक्शन टू कोर जावा आणि ऍडव्हान्स जावा, ऑनर नेम, ऑथरचं नाव अनंत पडवळ आणि प्राइस 500 रुपये, ते इथे आलं. बुकचं नाव इथे आलं नेम मध्ये, ते कोणाला सेट झालं, इथे सेट झालं. ऑथरचं नाव अनंत पडवळ कोणाला सेट झालं, ऑथरला सेट झालं इथे. आणि प्राइस इथून आली ती कशाला सेट झाली, दिस डॉट प्राइस, म्हणजे इथे या प्राइसला सेट झाली. कळलं ना. म्हणजे हा कोड एक्झिक्यूट झाला. म्हणून काय, कन्स्ट्रक्टर म्हणजे 3च गोष्टी लक्षात ठेवा. एक म्हणजे काय, कन्स्ट्रक्टर इज अ फंक्शन विच इज कॉल्ड when class is created, एक गोष्ट. दुसरी गोष्ट काय, कन्स्ट्रक्टर हॅज अ नो एनी रिटर्न टाइप, दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट काय, नेम ऑफ कन्स्ट्रक्टर फंक्शन इज द सेम ॲज दॅट ऑफ क्लास. क्लासचं नाव आणि कन्स्ट्रक्टर फंक्शनचं नाव सेम असतं. 3 गोष्टी समजल्या सर्वांना. कन्स्ट्रक्टर म्हणजे काय ते, ओके ठीक आहे. आजचं लेक्चर आपण इथे थांबवूया. नेक्स्ट पॉइंट आहे ते नेक्स्ट पॉइंट आहेत सिलेबसचे, ते नेक्स्ट लेक्चरला बघूया.